सो वेलकम बॅक मित्रांनो. आज आपलं जे लेक्चर आहे, आज आपण बघणार आहोत सॉइल मॅपिंग, रिमोट सेन्सिंग अँड GPS टेक्नॉलॉजी. तर प्रिसिशन ॲग्रिकल्चरमधलं आपलं हे आजचं तिसरं लेक्चर आहे. प्रिसिशन ॲग्रिकल्चर जो आपला कोर्स आहे त्यामधलं. ओके, तर सॉइल मॅपिंग तर बेसिकली काय आहे की आपलं जे काही आपल्याला मॅप माहिती आहे की कुठल्याही प्रकारचं जे काही आपण डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन जमिनीवरचं जे करत असतो ऑन पेपर, त्याला आपण काय म्हणतो, वी कॉल इट ॲज अ मॅप, राईट. त्याच्यावरती मग आपण काय दाखवू शकतो, नदी असतील, नाले असेल किंवा झाडं असतील, राईट, रोड्स आहेत, त्यानंतर डॅम्स आहेत. तर हे जे काही वेगवेगळे जे जिओग्राफिकल फीचर्स आहेत, पॉन्ड्स आहेत, तर हे सगळे आपण त्या नकाशावरती जे आहे स्मॉल स्केलवरती छोट्याशा आकारामध्ये आपण त्याला रिप्रेझेंटेशन देत असतो एका पर्टिक्युलर एरियाचं, राईट. आपल्या अर्थचा जो काही पर्टिक्युलर एरिया तो आपण ऑन टेबल ते एका पेपरवरती आपण त्याला रिप्रेझेंट करू शकतो. सो वी कॉल इट ॲज अ मॅप. तर त्याच प्रकारे त्याच नकाशावरती ज्यावेळेस सॉईल मॅपिंग, तर सॉईल मॅपिंग म्हणजे काय की एखादा सपोज एरिया आहे, ठीक आहे, एखादा लँड एरिया आहे, सपोज ॲझ्युम करूया आपण याला, इट इज अ 5 हेक्टर लँड एरिया, ठीक आहे. तर या 5 हेक्टर लँड एरियाचं सॉईल मॅपिंग करायचं. सॉईल मॅपिंग म्हणजे काय की याच्यामधले जे काही न्यूट्रिएंट कंटेंट आहे या सॉईलमधलं, ठीक आहे, न्यूट्रिएंट कंटेंट जे आहे त्याचं जे काही न्यूट्रिएंट स्टेटस आहे, तर ते आपल्याला नकाशा एक तयार करायचा आहे छोटासा. या 5 हेक्टर एरियाचा नकाशा सपोज आपण A4 साईजचा एक पेज घेतला, ठीक आहे, आणि एक सिम्पल टर्म्समध्ये तुम्हाला मी सांगतोय, ठीक आहे. तर आता A4 साईजच्या पेपरवरती आपल्याला हा जो काही फील्ड आहे याला रिप्रेझेंट करायचं आहे. पण कशासाठी, तर सॉईल मॅपिंग म्हणजेच काय, सॉईलमध्ये काय न्यूट्रिएंट स्टेटस आपल्याला मॅप करायचं आहे. मग त्या न्यूट्रिएंट स्टेटसमध्ये काय असू शकतं, एक तर त्याचं नायट्रोजन असू शकतं, फॉस्फरस असू शकतं, पोटॅशियम असू शकतं, ऑर्गॅनिक कार्बन त्याच्यामधलं असू शकतो, राईट. त्याच्यानंतर कॅल्शियम कार्बोनेटचं त्यातलं कंटेंट असू शकतं, त्या सॉईलमधलं pH असू शकतं. तर असे वेगवेगळे जे काही पॅरामीटर्स आहेत किंवा मायक्रोन्यूट्रंट्स असू शकतं. तर यांचं जे काही वेळोवेळी वेगवेगळ्या पॉईंट्सवरती काय केलं जातं, सपोज हा पहिला पॉईंट, हा दुसरा पॉईंट, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, ठीक आहे, हा सपोज 10वा येईल, हा 12, 14, असे वेगवेगळे जे काही पॉईंट्स असतील, वेगवेगळ्या पॉईंट्सवरती पॉईंट स्पेसिफिक आपण काय करतो, सॉईल सॅम्पल घेत असतो आणि त्याचा ॲनालिसिस करत असतो आणि परफेक्टली त्या पर्टिक्युलर पॉईंटसाठी त्याचा तो डेटा जो आहे तो ह्या मॅपवरती आपण फीड करत असतो, राईट. एक तर तसं आपण करू शकतो मॅन्युअली, किंवा याच्यामध्ये जर का आपण सेन्सर्सचा जर वापर करत असू तर नॅचरली सेन्सर्स काय करतात की ज्यावेळेस एखादं इन्स्ट्रुमेंट जे आहे ते आपण जेव्हा याच्यामध्ये सेन्सर इन्स्टॉल करतो या पहिल्या पॉईंटला, ते तिथलं न्यूट्रन स्टेटस चेक करतं, रेकॉर्ड करतं आणि GPS जे आहे, ठीक आहे, जे की आपली GPS टेक्नॉलॉजी आहे, तर त्याच्या आधाराने त्या पॉईंटचं जे आहे लोकेशन आपल्याला माहिती आहे की ते ठरवलं जातं, राईट. आणि ते लोकेशन त्याच्यामध्ये फीड होऊन जातं. त्या लोकेशनसाठी त्या परफेक्टली ते न्यूट्रन स्टेटस पहिल्या पॉईंटसाठी एवढं एवढं आहे बाबा, नायट्रोजन कंटेंट इथं आहे सपोज 250 kg पर हेक्टरच्या बेसिसवर इथला कंटेंट आहे, मे बी सेकंड पॉईंटवरती 220 असेल, थर्ड पॉईंटवरती 265 असेल. तर जे काही असेल तर ते न्यूट्रन स्टेटस जे आहे ते तिथे काय होतं, रेकॉर्ड केलं जातं आणि पूर्ण प्रकारे तो जो असा नकाशा आहे डेटाने भरलेला असा, तो डेटाने भरलेला नकाशा आपल्यासमोर तयार होतो. आता तो जो डेटाने भरलेला नकाशा असतो मग त्याला तुम्ही रिप्रेझेंटेशन करू शकता बाय डिफरंट कलर्स, की रेड कलरमधला जो काही नकाशा असेल, जे काही पॉईंट्स असतील, तर रेड कलर म्हणजे काय की जिथे न्यूट्रन कंटेंट कमी झालं आहे, दॅट इज सपोज बिलो 220 kg पर हेक्टर जर का नायट्रोजन कंटेंट असेल तर त्याला रेड कलरमध्ये त्या नकाशावरती रिप्रेझेंट केला जाईल. आता सपोज ब्लू कलरचा जर का असेल तर त्याला कशाने रिप्रेझेंट केला जाईल की इट इज ऑप्टिमम. ऑप्टिमम म्हणजे सपोज 220च्या पुढे सपोज, ठीक आहे, 220पासून 250पर्यंत. त्यानंतर इफ इट इज ग्रेटर दॅन 250 तर ते काय होईल, खूप जास्त ओव्हरडोस होईल, तर त्याचं काहीतरी वेगळ्या रंगाने रिप्रेझेंट केलेलं राहील आणि त्या नकाशावरती मासे जे काही आहे ते पॅचेस त्या ठिकाणी तुम्हाला निर्माण झालेले दिसतील, राईट, अकॉर्डिंग टू द कंटेंट ऑफ द सॉईल. देन आता हा जो असा नकाशा तयार झाला याला आपण म्हणतो ॲज सॉईल मॅप, किंवा यालाच आपण म्हणू शकतो की न्यूट्रिएंटचं आपण काय केलं, एक प्रकार रिप्रेझेंटेशन केलं त्या नकाशावरती, राईट. आणि असा जो मॅप आहे हा कुठे वापर केला जातो, तर प्रिसिशन ॲग्रिकल्चरमध्ये केला जातो. कारण की प्रिसिशन ॲग्रिकल्चर म्हणजे काय आहे, तर आपल्याला एका जागेवरती, बरोबर आहे, एक फार्म आहे, आपल्याला माहिती आहे एका फार्ममध्ये न्यूट्रिएंट कंटेंट जे आहे ते व्हॅरी करतं वेगवेगळ्या जागेवरती, वेगवेगळ्या पॉईंटवरती शेतामध्ये, राईट. तर
आपल्याला काय करायचं प्रिसिशन ॲग्रिकल्चरमध्ये, तर आपण याच्यामध्ये VRT टेक्नॉलॉजी वापरतो. VRT म्हणजे काय, लास्ट मागे आपण लेक्चरमध्ये सांगितलं होतं, दॅट इज व्हॅरिएबल रेट टेक्नॉलॉजी. ओके, शॉर्ट फॉर्म नोट नसेल केला तर करून घ्या. दॅट इज व्हॅरिएबल रेट टेक्नॉलॉजी. लिहून देतो इथे मी, ठीक आहे. दॅट इज व्हॅरिएबल रेट टेक्नॉलॉजी. म्हणजे काय की वेगवेगळ्या पॉईंटवरती जसं ट्रॅक्टर आपलं जे आहे ते पुढे पुढे सरकेल तसं तसं त्याच्या ते लोकेशन जे आहे ट्रॅक्टरचं मूव्ह होताना ते GPS ट्रॅक करेल, आणि त्यानुसार जे फर्टिलायझर आहे, तर जिथे त्या ठिकाणी न्यूट्रिएंट स्टेटस सॉईलचं जास्त दिसेल तिथे खत काय करेल, कमी टाकेल. बरोबर आहे, कारण तिथे खताची गरज कमी आहे पिकाला. त्याच्यानंतर पुढे चालून जिथे सॉईलच्या मॅपवरती जर त्याला असं कळालं की इथलं न्यूट्रिएंट खूप जे आहे ते कमी आहे, तर तिथे काय करेल, न्यूट्रिएंट कमी आहे सॉईलमध्ये म्हणल्यावर मग तिथे जे आहे खताचं प्रमाण जे आहे थोडंसं जास्त टाकेल नॉर्मलपेक्षा. तर हे जे काही व्हॅरिएबल आहे, म्हणजे जे काही फर्टिलायझर ॲप्लिकेशनचा जो काही रेट आहे, ठीक आहे, फर्टिलायझर ॲप्लिकेशनचा जो काही रेट आहे तो कसा होतोय, व्हॅरी करतो, राईट. कमी जास्त प्रमाणामध्ये जे काही आहे खत आपण टाकतोय पूर्ण फील्डवरती एकदम ॲक्युरेटली प्रिसाईज वेमध्ये, की आपल्याला ऑप्टिमम यील्ड त्या ठिकाणी ऑब्टेन करायचं आहे. तर ती टेक्नॉलॉजीचा मग आपण इथे वापर करत असतो, दॅट इज प्रिसिशन ॲग्रिकल्चर. तर प्रिसिशन ॲग्रिकल्चरसाठी जर करायचं आपल्याला तंतोतंत जर खताचा वापर करायचा, पेस्टिसाईडचा वापर करायचा, विडीसाईडचा करायचा, तर त्या अगोदर आपल्याकडे काय असणं गरजेचं आहे, तर डेटा असणं गरजेचं आहे. डेटा म्हणजेच काय, आता या ठिकाणी सॉईलचं मॅपिंग करणं गरजेचं आहे, राईट. तर असं म्हणलं जातं 21st सेंचुरी काय आहे, इट इज द या 21st सेंचुरीमध्ये जे काही डेटा आहे, ओके, 21st सेंचुरीमध्ये जो काही डेटा आहे, सो डेटा इज द फ्युएल. ठीक आहे, फक्त डेटावरती काय आहे, मोठ्या मोठ्या कंपनीज ज्या आहेत, लॉबीज ज्या आहेत त्यांच्या त्या चालू आहेत. तो डेटा हॅज टू मच ऑफ पॉवर, राईट. ज्या काही मोठ्या मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत तिथून काय केला जातो, बेसिकली आपला डेटाच कलेक्ट केला जातो, राईट. की लोकांना काय आवडतं काय नाही आवडत, राईट. युवा मुलांना काय आवडतं, 40 to 50च्या एजमधल्या लोकांना काय आवडतं, 60+ एजमधल्या लोकांना काय आवडतं, त्यानुसारच ते यूट्यूब असेल, तुमचं इंस्टाग्राम असेल, त्यावरती तुम्हाला फीड्स येत राहतात. एक्झॅक्टली. सो त्याचप्रकारे डेटा काय आहे, इट इज द फ्युएल ऑफ दिस 21st सेंचुरी. आणि त्यानुसारच प्रिसिशन ॲग्रिकल्चरमध्ये पण डेटाचं जे आहे मोठ्या प्रमाणावरती महत्त्व आहे. आणि त्यामुळे आपल्याला आता सॉईल मॅपिंगबद्दल हे मी तुम्हाला जनरल आउटलुक दिलं आहे. सो वेलकम टू आर लेक्चर. मायसेल्फ विश्वजित काळे. आय एम PhD स्कॉलर ॲट महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. आजचं आपलं हे लेक्चर आपण कंटिन्यू करत आहोत विथ द फर्स्ट स्लाइड, दॅट इज द GST. GST म्हणजेच काय, GST म्हणजे काय, आपले जे मिनिस्टर आहे, फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन, त्यांच्या शब्दामध्ये याला म्हणतात गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. बरोबर आहे. सो दॅट इज GST. पण आपल्या जर का आपण प्रिसिजन ॲग्रिकल्चर या टॉपिकमध्ये जर आपण बघितलं तर GSTचा अर्थ आहे जिओस्पेटियल टेक्नॉलॉजी. ओके, दॅट इज जिओस्पेटियल टेक्नॉलॉजी. GST हा जो आहे, जर का ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स सारख्या विषयामध्ये जर तुम्हाला क्वेश्चन आला तर GSTचा फुल फॉर्म काय आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. पण तोच प्रिसिशन ॲग्रिकल्चरमधल्या रेफरन्सने जर विचारला गेला तर लक्षात ठेवा, दॅट इज नॉट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, तर तो असेल जिओस्पेटियल टेक्नॉलॉजी. ओके. तर GST काय आहे, तर अर्थचा जो काही स्पेस आहे आपल्याला माहिती आहे, राईट. आपला हा अर्थ आहे. अर्थ म्हणजेच काय, जिओ. बरोबर आहे. आणि स्पेटियल म्हणजे काय, स्पेटियल म्हणजे स्पेस. बरोबर आहे. स्पेस म्हणजे काय, जमीन. ठीक आहे, दॅट इज द लँड, आपण ज्याला म्हणू शकतो लँड. तर त्या लँडचं जे काही आपल्याला ॲनालिसिस करायचं आहे, राईट. मग जसं आपण म्हणलं की मॅपिंग आपण आता बघितलं की सॉईलची जे काही मॅपिंग करतो, म्हणजे ते काय झालं, एक प्रकारे तिथे पण काय झालं, जिओस्पेटियल टेक्नॉलॉजीचाच वापर झाला आहे सॉईल मॅपिंग करताना, राईट. त्याच्यामुळे याच्यामध्ये काय, GSTमध्ये काय काय रेफर केलं जातं, तर इथे आहे जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम्स. ओके, GISचा वापर केला जातो. ग्लोबल पोझिशनिंग सिस्टमचा वापर केला जातो, दॅट इज द GPS अँड रिमोट सेन्सिंग. ओके, या 3 मेजर गोष्टींचा याच्यामध्ये GSTमध्ये आपण जे आहे ते वापर करतो. तर all are these emerging technologies that assist the user in collection, analysis and interpretation of the spatial data. तर आता या 3 ज्या टेक्नॉलॉजीज आहेत, ओके, GIS, GPS आणि रिमोट सेन्सिंग, तर या तिघांचा वापर कसा केला जातो ते एक सिम्पल टर्म्समध्ये मी तुम्हाला सांगतो. आता बघा,
GIS दॅट इज काय आहे GIS फुल फॉर्म सांगा लवकर, लक्षात पाहिजे तुमच्या, कारण की एक्झामला फक्त फुल फॉर्म पण विचारून घेऊ शकता तुम्हाला. ठीक आहे, प्रत्येक वेळा अवघडच प्रश्न विचारला पाहिजे असं काही नाही. बोलता बोलता आपण काय करतो त्याचा त्याचा जो फुल फॉर्म आहे तोच विसरून जातो. त्यामुळे वेळोवेळी लक्षात ठेवा GIS काय आहे, दॅट इज द जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम. म्हणजेच जो काही अर्थबद्दलचा जो काही आपल्याकडे जो काही डेटा आहे राईट, तो एका सिस्टममध्ये फीड केला जातो आणि ते सिस्टम कोण बघतं, तर दॅट इज द GIS टेक्नॉलॉजी जी आहे ती ही सिस्टीम आहे राईट, जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम. अर्थबद्दलची जे काही इन्फॉर्मेशन आहे ती बेसिकली त्याच्यामध्ये आपण स्टोअर करतो राईट. मग जे काही असेल टेरेन असेल, कुठल्याही भागाचं जे काही इलिव्हेशन असेल, म्हणजे कुठे डोंगर आहे, कुठे व्हॅली आहे, कुठे नदी आहे, नाले आहे, कुठलं न्यूट्रन स्टेटस कसं आहे, कुठलं वीड किती आहे कोणत्या एरियामध्ये, तर जे काही असे एन नंबर ऑफ जो काही डेटा असतो अर्थबद्दलचा तो तिथे काय होतो, तो स्टोअर केला जातो. ओके, दॅट इज द GIS टेक्नॉलॉजी सिस्टम. त्यानंतर दुसरं आहे GPS. काय आहे GPSचा फुल फॉर्म, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम. काय आहे, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम. तर GPS म्हणजे काय की ग्लोबल म्हणजे काय, आपला अर्थ पुन्हा, आणि पोझिशनिंग नावातच सगळं दिलं बघा. विसरलं कन्फ्यूज झालं तर एकदा नावाकडे व्यवस्थित बघायचं, लक्षात येतं. पोझिशन म्हणजेच काय की अर्थवरती मी पर्टिक्युलरली एका जागेवरती जर का उभा आहे, ओके, माझ्या हातात सपोज फोन आहे ज्याच्यामध्ये GPS आहे, तर हे GPS जे आहे तर ते सॅटेलाईट काय करतं, वरून ट्रॅक करू शकतं माझी लोकेशन्स राईट. असे 3-4 जे आहे वरती सॅटेलाईट असतील आणि ते सॅटेलाईट काय करतात, ॲट अ टाईम जे आहे लोकेशन माझी ट्रॅक करतात आणि त्याच्यावरनं एक्झॅक्टली आपल्याला कळतं की आपण जे काही आहे जमिनीवरती एक्झॅक्टली कुठल्या पॉईंटला आपण उभे आहोत राईट. तर जे आहे ते आहे GPS टेक्नॉलॉजी. आपल्या गुगल मॅपवरती आपण ड्रायव्हिंग करताना या GPSला पहिले आपण ऑन करतो आणि नंतर आपण जे आहे ड्राईव्ह मोडला आपण जातो राईट. तर तिथे हे GPS टेक्नॉलॉजीचा वापर होतो. तर GIS मध्ये काय होतं, इन्फॉर्मेशन स्टोअर होते, पण कुठल्या पॉईंटची इन्फॉर्मेशन आहे, बरोबर आहे की पर्टिक्युलरली आता मी जर का राहुरीमध्ये आहे, ठीक आहे, मी जर राहुरीमध्ये आहे, एका राहुरीमध्ये पण पूर्ण मोठ्या गावात आहे का नाही, राहुरीमध्ये MPKVमध्ये आहे, MPKVमध्ये पण माझ्या बॉईज हॉस्टेलच्या एका छोट्याशा रूममध्ये बसलेलो आहे. ओके, तर या रूममध्ये मी बसलेलो आहे, तर माझी लोकेशन एक्झॅक्टली या रूमपुरती त्याने दाखवली पाहिजे राईट. तर मी ह्या इथे बसलेलो आहे. सपोज माझा एक मित्र आहे तर तो दुसरीकडे कुठे बसला आहे, लायब्ररीमध्ये बसला आहे राईट. लायब्ररी सपोज माझ्यापासून असेल 500 मीटर्स इथून दूर आहे, तर त्याची लोकेशन जी आहे ती लायब्ररीची दाखवेल राईट. त्याच्यानंतर अशा प्रकारे या रूमची जी लोकेशन आहे, या रूमच्या लोकेशन पुरता जो काही डेटा असेल तो एक्झॅक्टली डेटा त्या GIS मध्ये स्टोअर करायचा आहे. लायब्ररी जिथे आहे तिथला डेटा त्या पर्टिक्युलर लोकेशनला स्टोअर करायचा आहे. अर्थ कळाला की वेगवेगळ्या लोकेशनचा जो काही डेटा आहे तो पर्टिक्युलरली त्या लोकेशनसाठी ते GIS टेक्नॉलॉजीमध्ये काय करायचं, सिस्टममध्ये आपल्याला स्टोअर करायचं आहे. तर ती लोकेशन कोणती आहे ती फाइंड आउट करायचं काम हे GPS करत असतं. ओके, आणि GIS मध्ये त्याला स्टोअर करतं. ओके, देन राहिला तिसरा, दॅट इज द RS, रिमोट सेन्सिंग. तर आता या रिमोट सेन्सिंगचा वापर कुठे केला जातो, तर आता एक जण तर बाबा इन्फॉर्मेशन स्टोअर करतोय, दुसरं त्याला काय GPS जे आहे ते सांगतंय की कोणत्या पर्टिक्युलर पॉईंटचा तो डेटा आहे, कोणत्या लोकेशनचा आहे ते सांगतंय. पण नेमकं डेटा कलेक्ट करणार कोण, हा तर मेन प्रश्न आहे राईट. डेटा कलेक्शन कशाने होणार, तर ते होणार रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजीने. ठीक आहे, रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजीने हा डेटा जो आहे तो कलेक्ट केला जातो. आता रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजी काय आहे तर ते आपण ह्या लेक्चरमध्ये पुढे आपण डिटेलिंगमध्ये बघणारच आहोत. पण एक जनरल लक्षात ठेवा सध्यापुरतं की ते काय करतं, कलेक्शन ऑफ डेटा जो आहे तर ते करण्याचं काम ही रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजीने आपण करत असतो राईट. त्यानंतर याचं ॲनालिसिस असेल, इंटरप्रिटेशन असेल या सगळ्या डेटाचं, हे ऑफकोर्स GIS सिस्टममध्ये होऊन जात असतं राईट. देन जिओस्पेटियल टेक्नॉलॉजी, इट इज द टर्म यूज टू डिस्क्राईब द रेंज ऑफ मॉडर्न टूल्स कॉन्ट्रीब्युटिंग टू द जिओग्राफिक मॅपिंग अँड ॲनालिसिस ऑफ द अर्थ अँड द ह्युमन सोसायटीज. आता ही जी GST टेक्नॉलॉजी आपण ज्याच्यामध्ये GPS आहे, GIS आहे, रिमोट सेन्सिंग आहे, हे डील करतं विथ द रिलेशनशिप अँड कंडिशन ऑफ द मॅनमेड अँड नॅचरल ऑब्जेक्ट विदिन द स्पेस. मग ते अर्थ असू शकतं और बियॉन्ड द अर्थ पण असू शकतं. सो आता बेसिकली याचा रोल काय आहे या GST टेक्नॉलॉजीचा ॲग्रिकल्चरमध्ये, तर एक इन्फ्लुएन्शियल मोठ्या प्रमाणावरती याचा रोल आहे इन ॲग्रिकल्चर सेक्टर टू इन्क्रीज द यील्ड. ओके, यील्ड जे आहे, उत्पादन जे आहे आपलं ते वाढवण्याचं काम हे करत असतं. त्यासोबतच
फक्त यील्ड वाढवून फायदा आहे का, तर नाही. जे की आपल्याकडे रिसोर्सेस आहे त्याला मॅनेज पण व्यवस्थित करता आलं पाहिजे. एखाद्या भागामध्ये काय आहे, वॉटरची स्कॅर्सिटी येऊ शकते, राईट. एखाद्या भागामध्ये काहीतरी टेम्परेचर फ्लक्च्युएशन्स येऊ शकतात, राईट. त्यासोबतच एखाद्या भागामध्ये काय असू शकतं, वीडचं इन्फेस्टेशन खूप असू शकतं किंवा पेस्टचं इन्फेस्टेशन खूप असू शकतं. तर या सगळे जे काही रिसोर्सेस आहेत, जे की तिथले प्रॉब्लेम्स आहेत, त्याला व्यवस्थित मॅनेज करून हायली इफिशियंट पद्धतीने जे की यील्ड आपल्याला जास्तीत जास्त ऑब्टेन करायचं आहे. आणि त्यासोबतच जे की आउटकम किती येऊ शकतं, तर जे की यील्ड येण्याच्या अगोदरच त्याचं आउटकम किती आहे ते पण प्रिडिक्ट करण्याचं काम ही GST टेक्नॉलॉजी आपल्याला करताना दिसते. देन GST ही जी टेक्नॉलॉजी आहे, जिओस्पेटियल टेक्नॉलॉजी, इट इज युज्ड मोस्टली फॉर द सर्वेइंग अँड मॅपिंग ऑफ द प्लांटेशन क्रॉप. ओके, तर सर्वे असेल, प्लांटेशन क्रॉपचं मॅपिंग असेल, त्यासाठी कामं येतं. आता इथे एक उदाहरण दिलं त्यांनी की जे की राईस आहे, राईस क्रॉपचं जे की मॅपिंग आहे, इट इज अ मेजर ॲक्टिव्हिटी इन कंट्रीज लाईक मलेशिया आणि इंडोनेशिया. तिकडच्या भागामध्ये ऑफकोर्स जे की आहे, तर साऊथ ईस्ट एशियामध्ये काय आहे, राईस इज हा मेजर क्रॉप आहे, त्यामुळे तिथे त्याचं मॅपिंग जे आहे ते केलं जातं. देन ऑस्ट्रेलिया जो आहे, तर ऑस्ट्रेलिया इज अमंग द मेजर युजर ऑफ दिस टेक्नॉलॉजीज, whereas these technologies like remote sensing, GIS are most widely used for मॅपिंग ऑफ क्रॉप लाईक शुगर केन असेल किंवा ऑइल पाम असतील. तर ऑफकोर्स ते जे ऑस्ट्रेलियाकडचा साईड आहे, अगेन मलेशिया, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, तिकडं हा ऑइल पाम जो आहे हा मोठ्या प्रमाणावरती ग्रो केला जातो. त्यामुळे तिकडे पण ऑइल पाम असेल, राईस असेल, शुगर केन असेल, यांचं जे आहे वापर जो आहे GST टेक्नॉलॉजीमध्ये यील्ड डेटा जो आहे तो सगळा कलेक्शन करण्यासाठी केला जातो. ओके, आता या ऑइल पामची गंमत एक तुम्हाला सांगतो. आपल्या देशामध्ये जे की आपण फूडमध्ये जे की आपण ऑइल खात असतो, राईट. तर आजही आपण जे आहे वी आर लॅकिंग इन द ऑइल. ठीक आहे, जे की आपल्या जेवणामधलं जे की तेल येत असतं त्यामध्ये आपण लॅकिंग आहोत. त्यामुळे आजही आपल्याकडे जे की ऑइल मिळतं त्याच्यामध्ये जवळपास 70-80% जे आहे ते ऑइल पाम त्याच्यामध्ये मिक्स केलेलं असतं, राईट. मग तुम्ही त्याच्यामध्ये ग्राउंडनटचं ऑइल घ्या, ठीक आहे, शेंगदाण्याचा ऑइल घ्या, किंवा मग तुम्ही सोयाबीनचं ऑइल घ्या, किंवा मग तुम्ही करडईचं घ्या, कुठलंही ऑइल तुम्ही जे खातात ते जर घेतलं, कोकोनट ऑइल आहे अगेन, तर राईस ब्रॅन आहे. तर हे सगळ्या ऑइल्समध्ये जे आहे जर आपण विकत जर आणत असू कुठलेही, मग ते फॉर्च्यून असू द्या किंवा कुठलीही कंपनी ब्रँडेड असू द्या, त्याच्यामध्ये जे आहे 70-80% पर्यंत जे आहे भेसळ या ऑइल पामची आपल्याला दिसून येते. ओके, जर का तुम्ही स्वतःहून घाण्यावरती जाऊन जर का तुमचं जे की धान्य असेल ते देऊन जर का ऑइल एक्स्ट्रॅक्ट करून आणत असाल तर ते ओरिजिनल असू शकतं. पण जेवढे तुम्ही जर पॅकेजिंगमधले किती मोठ्या कंपनीज असू दे त्यांचं जर ऑइल वापरत असाल तर ऑफकोर्स ते ऑइल जे आहे, त्या ऑइल पाम जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसतं. आणि हे सगळं जे ऑइल पाम आहे इंडियामध्ये इम्पोर्ट केलं जातं. काय केलं जातं? इम्पोर्ट केलं जातं, राईट. त्यामुळे अजूनही ह्या सेक्टरमध्ये जे आहे मोठ्या प्रमाणावरती काय आहे, स्कोप आहे टू इन्क्रीज द यील्ड ऑफ द ऑइल सीड क्रॉप्स. ठीक आहे, ऑइल सीड क्रॉप्समध्ये अजून मोठ्या प्रमाणावरती रिसर्च होण्याची अपेक्षित आहे. आताही होतोय, ऑलरेडी यील्ड आपण वाढवलेलं आहे ऑइल सीड्समध्ये, पण तरीसुद्धा अजून मोठ्या प्रमाणावरती गॅप आपल्याला अजून पण आहे. बघा, 70-80% म्हणजे इट्स नॉट अ जोक, राईट. तर मोठ्या प्रमाणावरती आपल्याला अजून ऑइल सीड्सचं प्रोडक्शन करायचं आहे. त्यासाठी आपल्याला प्रिसिशन टेक्नॉलॉजी असेल किंवा मग त्याच्यामध्ये न्यू व्हरायटीज लॉन्च करायच्या असतील, राईट, तर ते अजून आपल्याला करण्याची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. सो GIS जी टेक्नॉलॉजी आहे, ओके, सो याचं ॲप्लिकेशन ऑफ GIS कुठे कुठे केलं जातं बघा. तर जे मी तुम्हाला सांगितलं होतं की जे की इन्फॉर्मेशन स्टोअर करायचं काम, म्हणजेच काय, एक प्रकारे आपण म्हणू शकतो GIS काय आहे, इट इज द ब्रेन, राईट. इट इज द ब्रेन ऑफ दिस प्रिसिशन ॲग्रिकल्चर. काय? GIS इज द ब्रेन ऑफ प्रिसिशन ॲग्रिकल्चर. तर यामध्ये बघा कोणकोणता डेटा स्टोअर केला जाऊ शकतो. सॉईल आणि वॉटरचा डेटा असेल, सॉईल कॉन्झर्वेशन प्रॅक्टिसेस कोणत्या करायच्या त्याचा डेटा असेल, त्यानंतर टिलेज ऑपरेशनबद्दलचा डेटा असेल, कुठलं क्रॉप सिलेक्शन करायचं ते पण तुम्ही एकदा जो काही डेटा फीड केला की त्यानुसार तुम्हाला ह्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही त्याच्यामधनं ऑब्टेन करू शकता, राईट. त्याचा सल्ला पण घेऊ शकता तुम्ही, राईट. जसं आपण ज्याला आपण म्हणतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स कशाच्या भरोश्यावरती चालतं? ते पण चालतं डेटाच्या भरोश्यावर. ठीक आहे, त्याला अगोदर जेवढा डेटा दिलेला असेल त्यानुसार ते ॲनालाइज करेल, राईट. त्यामुळे GIS टेक्नॉलॉजी हे AIशी पण लिंक्ड आहे. तर क्रॉपचं सिलेक्शन असेल ते आपण GIS टेक्नॉलॉजीच्या मदतीने करू शकतो. प्लॅनिंग शेड्यूल करू शकतो, इरिगेशनचं मॅनेजमेंट करू शकतो, फर्टिलायझर ॲप्लिकेशन असेल,
पेस्ट स्काउटिंग असेल किंवा मग त्याचं पेस्टिसाईडचं ॲप्लिकेशन असेल, क्रॉप ग्रोथ कशी होती ते त्याचा डेटा स्टोअर करणं असेल, हार्वेस्टिंगचं शेड्यूल कधी येईल ते आपण त्याच्यामध्ये स्टोअर करू शकतो, यील्डचा रेकॉर्ड करू शकतो स्टोअर, की एकदा एका वर्षी जे यील्ड आलं आहे तर कोणत्या पार्टमधून किती यील्ड आलं आहे, राईट. सो त्याचं यील्ड मॅप्स ज्याला म्हणतात, यील्ड मॅप्स, तर ते देखील तयार होऊ शकतात. त्यानंतर प्रिसिजन फार्मिंगमध्ये तर आहेच, देन क्रॉप रोटेशनमध्ये पण याचा आपण वापर करू शकतो, की काय होतं जो की डेटा असेल मागच्या 5 वर्षाचा 10 वर्षाचा, की एका शेतावरती आपण कुठले कुठले क्रॉप्स जे आहे ते लावले होते, ते सगळं ते GIS टेक्नॉलॉजी जी आहे त्याच्यामध्ये आपण त्याला स्टोअर करू शकतो. ऑफकोर्स इट इज द ब्रेन ऑफ प्रिसिजन ॲग्रिकल्चर. देन फायनान्शियल रेकॉर्ड्स, जे की खूप महत्त्वाची गोष्ट आहे, राईट. नुसतं फक्त शेती करून चालेल का, नाही, तर त्याचं जे काही आहे आर्थिकरित्या फायनान्शियली कसं पाहिजे, इट शुड बी प्रॉफिटेबल, राईट. फायनान्शियली प्रॉफिटेबल असलं पाहिजे, BC रेशो मॅच झाला पाहिजे व्यवस्थित. तर त्यासाठी ते फायनान्शियल रेकॉर्ड्स पण याच्यामध्ये स्टोअर करायचं काम केलं जातं. देन मार्केटची इन्फॉर्मेशन असेल, त्यानंतर साईटबद्दल कुठले कॅरेक्टर्स असतील त्या फील्डचे असतील, तर ऑल दिस डेटा कॅन बी स्टोर्ड इन दिस GIS. त्याची आपण मदत घेऊन AI सारखी टेक्नॉलॉजी त्याला लिंक करून त्याच्यामधनं आपण काही सल्ले पण घेऊ शकतो, राईट. सो दिस इज द ब्युटी ऑफ दिस GIS टेक्नॉलॉजी. देन जिओस्पेटियल टेक्नॉलॉजी बघा याच्यामध्ये दिले, अप्लाइड इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट आहे, फील्ड डेटा कलेक्शन अँड ॲनालिसिस, देन दॅट इज ॲग्रोकेमिकल फेट अँड ट्रान्सपोर्ट. आता हा पण एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, दॅट इज ॲग्रोकेमिकल फेट अँड ट्रान्सपोर्ट. म्हणजेच काय, की एका शेतावरती, ओके, एका फार्मवरती आपण काय केलं आहे, की जे की सपोज एक क्रॉप मी लावलं आहे, ओके, एक क्रॉप आहे आणि याच्यावरती आपण काय केलं आहे, काही ॲग्रोकेमिकल स्प्रे केले, राईट. काळाच्या ओघामध्ये आपण काय केलं आहे, त्याच्यावरती पेस्टिसाईड जे असेल किंवा फंजीसाईड असेल, राईट, जे की आपण फार्म प्रॅक्टिसेस करतो, की एखादा कीटक आला, राईट, सकिंग पेस्ट आले की आपण एखादं पेस्टिसाईड फवारलं, फंजीसाईड एखादं फवारलं, तर त्यामुळे काय होतं, त्याचे जे की रेसिड्यूज, ओके, या पेस्टिसाईड फंजीसाईडचे नंतर काय होतं, क्रॉपवरती जे की रेसिड्यूज राहून जातात. तर हे रेसिड्यूज जे आहे त्याचं लिमिट एक लेवलपर्यंत लो झालेलं पाहिजे, जर का तुम्हाला त्याला काय करायचं आहे, एक्सपोर्ट करायचं असेल तर, ठीक आहे. कारण की अमेरिका असेल, युरोप असेल, इकडे जे आहे एक्सपोर्ट जे काही आहे, तर तो जो माल त्यांच्याकडे येत असतो त्याचं क्वालिटी ते टेस्ट करत असतात वेळोवेळी, आणि त्याच्यामुळे त्यांना जे की रेसिड्यूज असतील ॲग्रोकेमिकलचे ते खूप कमी लागतात. आता ते रेसिड्यूज कमी लागतात, तर मग हा सगळा डेटा जो आहे, की ह्या तारखेला आपण हे पेस्टिसाईड फवारलं होतं, सपोज 2 फेब्रुवारीला आपण काय केलं, 2/2/2026 सपोज, तर यावेळेस आपण काय केलं, एक पेस्टिसाईड फवारलं आहे. आता ते पेस्टिसाईड सपोज 1 महिन्यासाठी त्याचं काय आहे, रेसिड्युअल लाईफ राहते, म्हणजे किती, 2/3/2026. या तारखेच्या नंतर मग काय करू शकतो आपण, या मालाचं एक्सपोर्ट करू शकतो. याच्यामधलं जे की भाजीपाला असेल किंवा जे काही फळं असतील ते आपण एक्सपोर्ट करू शकतो. तर अशा प्रकारचा जो काही डेटा स्टोरिंग वगैरे जे असेल, ओके, की कधी स्प्रे केलं होतं, कधीपर्यंत याला फार्मवरती ठेवायचं, त्याच्यानंतर हार्वेस्ट करायचं आहे, त्यानंतर याला एक्सपोर्ट करायला किती दिवस लागतात, तर हा जो काही सगळा जो काही डेटा आहे हा पण आपण त्या ठिकाणी स्टोअर करू शकतो. सो दॅट इज ॲग्रोकेमिकल फेट अँड ट्रान्सपोर्ट. तर ट्रान्सपोर्टेशनच्या वेळेला कुठकुठले त्या ठिकाणी आपण पद्धती वापरतोय, चेकिंग वापरतोय, ते सगळं जो काही डेटा आहे तो सगळं आपण याच्यामध्ये स्टोअर करू शकतो. सो फॅक्टर्स कॉन्ट्रीब्युटिंग टू द इन्क्रीज ऑफ द GST टेक्नॉलॉजीज. तर बघा आता याच्यामध्ये सर्वात जास्त जर का आपण बघितलं तर इफिशियंट मॅनेजमेंट ऑफ रिसोर्सेस जे आहे आणि ग्रेटर ॲनालिटिकल कॅपेबिलिटीज, हे 2 फॅक्टर असे की ज्याच्यावरती या GST टेक्नॉलॉजीचा जो काही आहे तो फायदा होताना आपल्याला दिसून येतो, राईट. देन ऑब्जेक्टिव्ह जर का आपण बघितले आहे GIS, GPS आणि रिमोट सेन्सिंगचे, तर टू क्रिएट व्हॅरिएबल जे की फर्टिलायझरचं व्हॅरिएबल रेट जो आहे त्याचा मॅप आपण तयार करू शकतो फ्रॉम द प्रिव्हियस क्रॉप यील्ड, आणि त्यानुसार पुढचं जे काही आहे फोलियर ॲनालिसिस किती करायचं, काय करायचं ते आपण डिसाईड करू शकतो. देन टू यूज द डिसिजन सपोर्ट सिस्टम, ओके, डिसिजन घेण्यासाठी सपोर्ट करणारं सिस्टम आपल्याला क्रिएट होतं. टू क्रिएट इन्फॉर्मेशन फ्रॉम द फोलियर ॲनालिसिस टू डेव्हलप फोलियर न्यूट्रिएंट मॅप, राईट. तर सगळ्यात पहिले अगोदरच्या क्रॉपचं मॅप तयार केलं जातं, त्याच्यानुसार पुढे नेक्स्ट क्रॉपसाठी किती रेकमेंडेशन करायचं त्याचं डिसिजन सपोर्ट सिस्टम तयार होतं. त्यासोबतच इस्टिमेशन पण होतं अबाउट द साईट स्पेसिफिक फर्टिलायझर रेट, तर तो किती लागणार आहे, रिक्वायरमेंट किती आहे त्याची फॉर मॅक्झिमायझिंग द क्रॉप प्रोडक्शन, राईट. यील्ड पण मॅक्झिमाइज करायचं आहे, तो टार्गेटेड यील्डच्या अनुसार किती फर्टिलायझर इनपुट लागणार आहे इफिशियंटली, तर ते देखील आपण सगळं जे काही आहे ते कॅल्क्युलेट करू शकतो युजिंग दिस GIS, GPS, रिमोट सेन्सिंग. यालाच आपण म्हणतो GST, दॅट इज जिओस्पेटियल टेक्नॉलॉजी,
विच इज द आत्मा ऑफ प्रिसिशन ॲग्रिकल्चर. ओके, आता बेनिफिट्स बघा याचे काय काय असतात. जे की फर्टिलायझरचे व्हेरिएबल रेट मॅप जो आहे इट इज क्रिएटेड, इट विल ऑप्टिमाइज द क्रॉप प्रोडक्शन अँड सेव्ह एन्व्हायरमेंट थ्रू द इफिशियंट फर्टिलायझर युटिलायझेशन. आता हे जे की GISचा जो की डेटाबेस आहे, तर हा जो काही आहे त्यानंतर प्लांटेशन इन्फॉर्मेशन आहे, इट कॅन बी इफिशियंटली युटिलाइज्ड फॉर द मॅनेजमेंट. राईट, मॅनेजमेंट करू शकता, फोरकास्टिंग पण त्याच्यामधनं आपण करू शकतो आणि प्लॅनिंग करू शकतो ऑफ द बेटर रिसोर्स मॅनेजमेंट. देन GIS आपलं जो काही प्रिसिशन ॲग्रिकल्चर आहे, इट इज अन इम्प्रूव्ड फार्मिंग सिस्टम वेअर टेक्नॉलॉजी लाईक GIS, GPS, RS, that is remote sensing, these are used to improve agricultural practices. The information and the fertilizer rate map created, it will guide actual application in the field in such a way that it will optimize fertilizer usage and maximize yield production. तेच मी आत्ता इतक्या वेळचं जे तुम्हाला सांगतोय तेच, की जास्तीत जास्त इफिशियन्सी वाढवायची आहे, आपल्याला चांगलं उत्पादन पण मिळवायचं आहे, त्यानुसार जे काही आहे इनपुट जे आहे ते आपण काय करतो व्हेरिएबल रेटने यूज करत असतो इन दिस प्रिसिशन ॲग्रिकल्चर. फिरून फिरून तुम्हाला जे आहे ना, मी जे आत्ता हे जे सांगतोय हेच तुम्हाला सगळीकडे प्रिसिशन ॲग्रिकल्चरची थीमच ही आहे पूर्णपणे, की जिथे डिफिशियन्सी आहे तिथे आपल्याला ॲप्लिकेशन रेट वाढवायचा आहे. जिथे त्या ठिकाणी खूप जास्त सॉईलमध्ये रिसोर्स आहे, न्यूट्रन स्टेटस आहे, तर मग त्याला त्या जागेवरती खत टाकायची जास्त गरज नाही, तिथे काय करायचं खताचा डोस कमी करायचा आहे. तर बेसिकली ही अशी व्हेरिएबल रेट टेक्नॉलॉजीचा आपण वापर करत असतो. दॅट इज ओनली कॉल्ड ॲज प्रिसिशन ॲग्रिकल्चर. वेगळं काही नवीन नाही आहे. ओके, आणि याच्यामध्ये काय आहे आर्टिफिशियली ज्याला आपण बघितलं तर डेटा जो आहे हा इट इज अ मेजर सोर्स. हे पण एक लक्षात ठेवा. पहिले कसं होतं, एक फार्मर होता, ठीक आहे, एक फार्मर होता, राईट. आणि हा जो फार्मर होता तर हा स्वतःच्या काय करायचा 10 वर्ष 20 वर्ष 30 वर्ष जे काही आहे तो शेती करायचा, राईट. आणि शेती इतके केल्यानंतर त्याच्यामध्ये काय एक्सपिरियन्स ऑफकोर्स त्याच्यामध्ये येणार. एक्सपिरियन्स येतो त्याला शेती करण्याचा, त्या शेतकऱ्याला एक्सपिरियन्स येतो म्हणजेच काय येतं बरं का, सांगा बरं. एक्सपिरियन्स येतोच म्हणजे काय की डेटाच, बरोबर आहे. त्या शेतकऱ्याला कळतं की असं केलं तर हे होतं, ते केलं की ते होतं, हे केलं की चूक होते, राईट. तर बेसिकली त्याच्या डोक्यामध्ये काय होतं, त्याच्या डोक्यामध्ये डेटाच त्या ठिकाणी स्टोअर होतो मागच्या 20 वर्षाचा 30 वर्षाचा. मग आपण काय करतोय, तोच डेटा जो आहे तो एका पर्टिक्युलर मशीनमध्ये फीड करतोय, राईट. आणि तो डेटा फीड केल्यावरती ऑफकोर्स त्या मशीनला पण जवळपास त्या माणसाच्या बरोबरीचीच अक्कल आलेली आहे, राईट, असं आपण ॲज्युम करू शकतो. आणि त्यानुसार मग AIचा वापर करून, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून ते जे आहे डिसिजन सपोर्ट सिस्टीम ते सिस्टम जे आहे आपल्याला देऊ शकतं, राईट. आता याची गरज का पडली, कारण की बघा 20-30 वर्ष शेती केल्यानंतर जे अनुभव ह्या शेतकऱ्याला येत आहेत, राईट. कारण की शेती कशा बेसिसवर केली आहे त्याने, ओके, दॅट इज ट्रायल अँड एरर सिस्टमवर, राईट. की एखाद्या वर्षी खत जास्त टाकून बघितलं, एखाद्या वर्षी क्रॉपिंग सिस्टम चेंज करून बघितली, एखाद्या वर्षी वॉटरचं इरिगेशन सिस्टम चेंज करून बघितली. तर असं जे की ट्रायल अँड एरर सिस्टमच्या बेसिसवर त्याने जे की शेती केली, तर त्यानुसार त्याला ते एक्सपिरियन्स गेन झाला, त्यानुसार त्याचं उत्पादन हळूहळू वाढायला लागलं. पण एक दिवस असं कळालं की अरे 30 वर्ष मागची शेती करता करता आता तर मला आता चांगली शेती करता यायला लागली, पण त्यावेळेस कळतं की अरे आता माझे गुडघे दुखायला लागलेत, राईट. आता मी म्हातारा झालो आहे, बरोबर आहे. आणि आता जवळपास आता आपलं मरणाचे दिवस आलेले आहेत. मग तो त्याच्या पुढच्या मुलाला काय करतो, त्याचा जो काही पुढचा मुलगा असतो त्याला ती गोष्ट काय करतो शिकवतो, राईट. मग हा मोठा होतो, हा त्या सगळ्या गोष्टी करायला लागतो. पण तरीसुद्धा हा जो नवीन पर्सन जो त्याच्यामध्ये शेतीमध्ये येत आहे याला शेवटी काय आहे ना, किती जरी स्पून फिडिंग केली तरीसुद्धा पूर्णपणे जेवढा एक्सपिरियन्स या माणसाचा असेल पूर्णपणे तसा गेन होतो का, तर नाही होत, राईट. त्यामुळे जे आहे प्रिसिशन ॲग्रिकल्चरची गरज आपण या ठिकाणी म्हणू शकतो की आपल्याला पडते. कारण की तो जो डेटा आहे, मशीन कधी म्हातारं होत नाही, कधी मरत नाही, राईट. सपोज एखादं मशीन खराब जरी झालं तरी आपण त्याच्यामधला डेटा उचलून दुसऱ्या मशीनमध्ये फीड करू शकतो, राईट. त्यामुळे जे की चिरंकाळ ती टेक्नॉलॉजी आहे ती आपण टिकून ठेवू शकतो. त्याचं जो की डेटा गेनिंग जो आहे तो आपण कंटिन्युअसली करू शकतो. तर तो जो आहे बेसिकली याचा फायदा आहे सिम्पल टर्म्समध्ये. सो इन्फॉर्मेशन निडेड टू मेक फर्टिलायझर रेकमेंडेशन बघा काय काय, की रिप्रेझेंटेटिव्ह याला काय लागणार, सॉईल सॅम्पलचा जो आहे तो रिझल्ट लागणार विथ इक्विव्हॅलंट सॉईल टेस्ट व्हॅल्यू. त्यानंतर रिअलिस्टिक यील्ड जे आहे ती आपल्याला किती आपल्याला टार्गेट करायचं आहे, की जर का मी 1 एकर जर गहू लावला तर मला किती 50 to 60 क्विंटल्स त्या ठिकाणी यील्ड आलं पाहिजे. तर असं जो काही टार्गेट त्या ठिकाणी त्याला ठेवावं लागेल. त्याचं सॉईल टेस्टिंग आपण त्या फील्डचं केलेलं आहे. त्यानुसार मग आपल्याला जे आहे ते काय देणार आहे, रेकमेंडेशन टेबल जो आहे विथ द रेकमेंडेशन कॅलिब्रेटेड व्हॅल्यू
जी आहे ती त्या ठिकाणी ते मशीन देणार आहे, राईट. GIS टेक्नॉलॉजीच्या मदतीने, AI टेक्नॉलॉजीच्या मदतीने आपल्याला कळणार आहे. देन वी हॅव द रिमोट सेन्सिंग. आता आपण आतापर्यंत बघितलं GST टेक्नॉलॉजी, राईट. त्याच्यामधलं जाता जो रिमोट सेन्सिंगचा पार्ट आहे तो आपण बघूया की द वर्ड रिमोट सेन्सिंग जो आहे इट इज कॉइन्ड बाय फिशर. कोणी कॉइन केलं आहे? दॅट इज कॉइन्ड बाय फिशर इन 1960. हा घ्या गोडसा तुमच्या एक्झामसाठीचा क्वेश्चन, ठीक आहे. दिस इज इम्पॉर्टंट, याला नोट करून ठेवा की रिमोट सेन्सिंग कोणी कॉइन केली? दॅट इज कॉइन्ड बाय फिशर. आणि इयर कोणता आहे ते पण नोट करा, दॅट इज 1960 AD. सो रिमोट सेन्सिंग म्हणजे काय? तर इट इज द डिफाईन्ड ॲज द कलेक्शन अँड इंटरप्रिटेशन ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट अ टार्गेट, ठीक आहे. की एखादी गोष्ट आहे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन कलेक्ट करायचं. सपोज मी तुम्हाला काय सांगितलं की तुम्ही काय करा, जा आणि शेतामध्ये जाऊन एक झाड आहे, ठीक आहे, एक आंब्याचं मोठं झाड आहे, त्याच्याबद्दल माहिती गोळा करून आणा, ठीक आहे. तर म्हणजे किती ब्रांचेस आहे, हाईट काय आहे, बरोबर आहे. तर तुम्ही काय करशाल, जाशाल, टेप घेशाल, ठीक आहे, 2-3 मित्र जाशाल, त्याचे झाडाची हाईट मोजशाल, त्याच्या खोडाची जे काही आहे, ओके, जे की आंब्याचं खोड आहे त्याची काय करशाल तुम्ही गर्थ पण मोजशाल की त्याचं खोड किती जाड आहे, ठीक आहे, त्याचा पानांचा रंग कसा आहे, राईट. तर त्यानंतर त्याची सावली कितपर्यंत एरियावरती पडते आहे ते कॅल्क्युलेट करशाल, बघशाल आणि मला येऊन सांगशाल. तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये काय झालं, तुम्ही जाऊन त्या झाडाला हात लावला, राईट, म्हणजे तुम्ही त्याच्या एकदम क्लोजमध्ये गेलात, राईट. त्या झाडांचे पानांना हात लावून बघितला, पानं याची कशी रफ आहे की स्मूथ आहे, त्यानंतर त्याच्या गर्थला तुम्ही स्टेमचं चेक केलं किती जाडी आहे. पण रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजी, ओके, त्याच्यात आणि मी तुम्हाला सांगितलं ह्या गोष्टीत फरक काय आहे की रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजी काय करते, कुठल्याही प्रकारे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जात नाही, ठीक आहे. हे बघा इथं दिलं आहे कलेक्शन अँड इंटरप्रिटेशन ऑफ इन्फॉर्मेशन, म्हणजे जे मी तुम्हाला सांगितलं तेच हे पण करते, काय की इन्फॉर्मेशन कलेक्ट करून आणा त्या आंब्याच्या झाडाबद्दल, ओके, अबाउट द टार्गेट. टार्गेट म्हणजे काय, मी तुम्हाला त्या आंब्याचं झाड सांगितलं, असं काही असू शकतं, ठीक आहे. तर जाऊन त्या गोष्टीची इन्फॉर्मेशन काढून आणा, ठीक आहे, विदाउट बिईंग इन फिजिकल कॉन्टॅक्ट विथ इट. कळालं? तर तुम्ही काय केलं, तुम्ही ते झाडाच्या जाऊन फिजिकल कॉन्टॅक्टमध्ये गेले, बरोबर आहे, त्या झाडाच्या सावलीमध्ये बसले असाल, तिथले गर्थ मोजली त्याची, त्याचा एरिया मोजला, राईट, त्याला जाऊन हात लावून आले, राईट, फिजिकल कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही त्याच्या आले बेसिकली. पण कुठल्याही प्रकारे आता असं जर का पूर्ण अर्थवरचा डेटा आपल्याला जर कलेक्ट करायचा, सगळे लोक जरी या पृथ्वीवरचे आपण कामाला लावले तरीसुद्धा करता येईल का? लवकरात लवकर नाही. तर रिमोट सेन्सिंग ही टेक्नॉलॉजी अशी आहे जी की वरती आकाशामध्ये राहते, राईट. जे की सॅटेलाईट आपलं आहे, तर सॅटेलाईटवरती जे की सेन्सर्स बसवलेले असतात, रिमोट सेन्सिंगचे सेन्सर्स आहेत, किंवा कॅमेराज जे की हाय डेफिनेशनचे बसवलेले असतात, त्याच्या मदतीने उंचावरून जे आहे तर ते काय करतं, त्याचं जे की आहे इन्फॉर्मेशन कलेक्शनचं काम करतं की त्या झाडाची गर्थ किती आहे, कलर कसा आहे, किंवा जे की आपल्याला कॅरेक्टर्स चेक करायचे आहेत, तर ते रिमोट सेन्सिंग जे आहे ते विदाऊट बिईंग इन कॉन्टॅक्ट, ओके, फिजिकल कॉन्टॅक्टमध्ये न जाता एकदम दूरच्या अंतरावरून ते काय करतं, ती इन्फॉर्मेशन कलेक्ट करतं, इंटरप्रिट करतं. सो दॅट टेक्नॉलॉजी इज कॉल्ड ॲज रिमोट सेन्सिंग. कळालं? सो अकॉर्डिंग टू लिलेसँड अँड किफरनुसार काय रिमोट सेन्सिंग काय आहे, इट इज द सायन्स अँड आर्ट ऑफ ऑब्टेनिंग इन्फॉर्मेशन अबाउट अन ऑब्जेक्ट, area or phenomenon through the analysis of data acquired by a device that is not in contact with the object, area or the phenomenon under investigation. खूप सारे असे वेगवेगळे तुम्हाला जे आहे डेफिनेशन बघायला मिळतील, जेणे त्याने आपापल्या पद्धतीने मांडण्याची प्रयत्न केलेला आहे. पण अर्थ जो आहे तो मी तुम्हाला आता सिम्पल टर्म्समध्ये सांगितला आहे, ठीक आहे. की रिमोट सेन्सिंग म्हणजे काय, की कुठल्याही प्रकारे त्या फिजिकल ऑब्जेक्टच्या ज्याच्याबद्दल तुम्हाला माहिती गोळा करायला सांगितली आहे त्याच्या कुठल्याही प्रकारे फिजिकल कॉन्टॅक्टमध्ये न जाता तुम्ही त्याची इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं, दॅट इज रिमोट सेन्सिंग. तुम्ही करणं म्हणजे त्या डिव्हाइसच्या मदतीने आपण करत असतो, राईट. तर तसंच एक बघा, एक अजून उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही घरामध्ये बसलेले असतात, राईट. तुम्ही मुलं काय करतात, आपण छान प्रकारे शाळेमधून आल्यावरती काय करायचो, टी व्ही समोर बसायचो, ठीक आहे, आणि काय बघायचो, डोरेमॉन बघायचो, ठीक आहे, डोरेमॉन बघायचो, शक्तिमान बघायचो, अजून काय काय आहे बघा, ठीक आहे. अजून काय होतं ते आपलं नोबिता एक होता, राईट. तर ते जे काय आपण सगळे काय करायचो, कार्टून बघायचो. मिस्टर बीन होता. तर ते बघत असताना मध्येच काय होतं की बघता बघता आपल्याला बोर व्हायला लागतं की आज हे नको बघायला. मग आपण काय करतो, आपल्या बाजूला ठेवलेला जो रिमोट असतो तो उचलतो, ठीक आहे, आणि रिमोटवरती आपण काय करतो, बटन दाबतो आणि चॅनल चेंज करतो, राईट. तर चॅनल चेंज केल्यावरती काय होतं, सपोज तुम्ही इथं बटन दाबलं
तर तुम्ही तर त्या टी व्हीच्या कुठल्या प्रकारे फिजिकल कॉन्टॅक्टमध्ये नाही गेले. त्या टी व्हीवरती पण बटन होतं, तुम्ही ते नाही दाबलं. तुम्ही 50 मीटर दूर बसलेले होतात, राईट. तुम्ही काय होतं, तुम्ही दूर बसलेले होतात, राईट. 40-50 मीटर जे आहे तुम्ही त्या टी व्हीपासून कुठे होतात, दूर बसलेले होतात, राईट. 40 to 50 मीटर्स दूर बसलेले होतात. तरी तुम्ही काय केलं, या रिमोटवरती बटन दाबलं. ते बटन दाबल्यावर काय झालं, एक प्रकारे रिमोट सेन्सिंग, आपल्या हातात जे रिमोट आहे त्याला रिमोट म्हणूनच म्हणतात, कारण त्याच्यामध्ये रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजी आहे. ठीक आहे. तर ती रिमोटमुळे काय होतं की याच्यावरचा जो काही लाईट आहे तो काय करतो, तो एक प्रकार त्या टी व्हीच्या लाईटपर्यंत जातो, तिथे त्याला जाऊन सांगतो. ठीक आहे. तो सिग्नल जो आहे तो पास होतो की आपल्याला आता चॅनल बदलायचं आहे, आपल्या भाऊला काही हे आवडलेलं नाही चॅनल, दुसरं बदला लवकर. तर लगेच काय होतं, ते टी व्ही काय करेल, ते सिग्नल जो आहे तो ॲक्सेप्ट करेल, त्याला इंटरप्रिट झाला तो सिग्नल की ते लगेच काय करतं, चॅनल चेंज करतं, राईट. आणि हा त्याचं इन्फॉर्मेशन बॅक तुमच्या रिमोटमध्ये आलं आहे की चॅनल इज बीन चेंज्ड. आता तुम्ही काय बघताय, तुम्ही सूर्यवंशम पिक्चर बघताय, राईट, कारण की तुम्ही चॅनल चेंज केलेलं आहे. तर अशा प्रकारे जे आहे रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजी जी आहे काम करत असते. हे तुम्हाला मी दुसरं उदाहरण दिलं आहे, राईट. तर रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजीचा असा वेगवेगळ्या प्रकारे आपण वापर करू शकतो. आता इथे बघा, इन सिम्पल वर्ड्समध्ये यांनी दिलं आहे की इट इज द सायन्स, रिमोट सेन्सिंग काय आहे, इट इज द सायन्स ऑफ ॲक्वायरिंग इन्फॉर्मेशन अबाउट ॲन ऑब्जेक्ट विदाउट एंटरिंग इन कॉन्टॅक्ट विथ द ऑब्जेक्ट. बघा काय झालं आहे, विदाउट एंटरिंग इन कॉन्टॅक्ट, कुठल्याही फिजिकल कॉन्टॅक्टमध्ये जायचं नाही आहे. बाय सेन्सिंग अँड रेकॉर्डिंग रिफ्लेक्टेड ऑर इमिटेड एनर्जी. ठीक आहे. रेकॉर्ड काय केलं जातं, रिफ्लेक्टेड किंवा इमिटेड एनर्जी रेकॉर्ड केल्या जाते, अँड प्रोसेसिंग, ॲनालायझिंग अँड अप्लाइंग दॅट इन्फॉर्मेशन. आता बेसिक कन्सेप्ट बघा याच्यामधले, रिमोट सेन्सिंगमधले काय आहेत. सो देर आर 2 बेसिक इंटरॅक्शन्स बिटवीन इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी अँड अर्थ सरफेस फीचर. These interactions are considered as the basic concepts of this RS technology. The propositions of energy reflected, absorbed, and transmitted will vary on the different earth features depending upon their material type and condition. These differences permit to distinguish between different features on an image. त्यानंतर काय, इवन within a given feature type, the proportion of reflected, absorbed, and transmitted energy will vary at different wavelengths. कुछ समझा नहीं समझा देखते हैं. ठीक आहे. माउंटेन आहे, ठीक आहे, हे आहे डोंगर. त्याच्यानंतर असं समजा इकडे काय आहे, असं हे आहे तुमचं समुद्र. ठीक आहे. असे समुद्राच्या किनारी जे आहे ते डोंगर आहे, हे आहे सी वॉटर आहे. हे काय आहे, हे माउंटेन आहे. ठीक आहे. म्हणजे काय, एक प्रकारे लँडचं टेरेन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे अलीकडचं माउंटेन सपोज फक्त बॅरन आहे, तिथे काहीच झाडं वगैरे नाही. इकडच्या माउंटेनवर आपण काय करूया, छान छान झाडं त्या ठिकाणी ग्रो करूया. असं याच्यावरती काय आहे, छान जंगल त्या ठिकाणी आहे. ओके. तर आता आपल्याकडे काय आहे, एक सॅटेलाइट आहे स्कायमध्ये. ओके. तर हे स्कायमधलं जे आहे हे सॅटेलाइट त्या ठिकाणी गोल 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 फिरतं आहे पृथ्वीभोवती. आता याला आपण सांगितलं की बाबा सांग, एक पर्टिक्युलर टेरेन आहे XYZ लॉन्जिट्यूडवरती, इथलं कसं त्या ठिकाणी फीचर्स आहे बघ. तर आता काय होतं, इथे एक सूर्य आहे आपला, ठीक आहे, सन. तर या सॅटेलाइटला काय सांगितलं आपण, चेक कर तिथलं, रिमोट सेन्सिंगने त्या जागेवरचा डेटा द्या आम्हाला की काय कसे फीचर्स आहेत तिथे. तर आता हे काय करतं सॅटेलाइट की उंचावर आहे, राईट. त्याच्या युजिंग इट्स पर्टिक्युलर कॅमेराज जे आहे, हाय डेफिनेशन कॅमेराज आहेत रिमोट सेन्सिंगचे, जे की त्याच्यावरती टेक्नॉलॉजीज इन्स्टॉल्ड आहेत. त्याच्या मदतीने हे काय करणार, हे खाली रेज पाठवणार, राईट. रेज म्हणजेच काय, सिग्नल पाठवतात, राईट. आणि हे असे याचे काय झाले, सिग्नल्स त्या ठिकाणी खाली पास झाले. आता मला सांगा की जेव्हा याचा सिग्नल हा माउंटेनवरती, या बॅरन माउंटेनवरती पडेल, ठीक आहे, तर काहीशी एनर्जी जी आहे ती काय होईल, अशी आली एनर्जी, राईट. आणि काहीशी एनर्जी काय झाली, रिफ्लेक्ट झाली, बरोबर आहे. ती एनर्जी रिफ्लेक्ट झाली आणि वापस काय केली, त्या सॅटेलाइटने काय केली, कॅच केली. ओके. काही एनर्जी मे बी काय झाली असेल, ट्रॅव्हल होता होता थोडीफार इकडे तिकडे काय झाली, स्कॅटर झाली, डिस्पर्स झाली. आणि काही एनर्जी काय झाली, या माउंटेनमध्ये काय झाली, थोडीशी काय झाली, ॲब्झॉर्ब झाली असेल. तर स्लाईट एनर्जी काय झाली, ॲब्झॉर्ब झाली. त्यानंतर काही एनर्जी रिफ्लेक्ट झाली आणि काही एनर्जी इथं काय झाली, स्कॅटर झाली. ओके. वरून खाली खाली येता येता काय झालं, स्कॅटर पण झाली. ओके, इन द ॲटमॉस्फिअर. तेच बघा
दुसरीकडे आता जेव्हा हीच एनर्जी ज्यावेळेस सी वॉटरवरती पडली, ओके, सी वॉटरवरती जेव्हा एनर्जी आली, ऑफकोर्स अगेन काहीशी एनर्जी स्कॅटर झाली, स्कॅटरिंग सारखीच झाली असणार आहे आसपास, कारण की ॲटमॉस्फिअर काय दोन्ही साईडचं सारखंच आहे, राईट. तर स्कॅटरिंग ऑफ एनर्जी आसपास सारखीच झाली आहे, ओके. हे काय झालं आहे, याला आपण म्हणणार आहे की ट्रान्समिटन्स, राईट, जे की ट्रान्समिट झाली वरून सॅटेलाईटकडनं एनर्जी. तर या सी वॉटरवरती पडल्यावरती काही एनर्जी काय झाली, रिफ्लेक्ट झाली बॅक, ठीक आहे, रिफ्लेक्ट झाली बॅक, ओके. आणि पाण्यामध्ये काही एनर्जी काय गेली असेल, डीप गेली असेल, राईट. सनरेज काय पाण्यामध्ये जातात, राईट. माउंटेनच्या भले बॅरन सरफेसवरती ते जास्त ॲब्झॉर्ब होत नाहीत, राईट, पण लाईट जो आहे तो काय होतो सी वॉटरमध्ये मध्ये खोलपर्यंत काय होतो, आतमध्ये जातो, त्याला म्हणतात ॲब्झॉर्ब्ड, ठीक आहे. ही एनर्जी काय झाली, ॲब्झॉर्ब झाली. आता सी वॉटरवरती जी की एनर्जी आहे ती काय होईल, जास्त ॲब्झॉर्ब होईल, त्याच्यामुळे रिफ्लेक्ट झालेली एनर्जी कशी असेल, ती असेल कमी, राईट. त्याच्यामुळे अशा बेसिसवरती ते कॅल्क्युलेट करू शकतं. पुन्हा इकडे बघा, इकडचं हे डोंगर कसं होतं, बॅरन होतं, इकडे हिरवगार डोंगर आहे, राईट, याच्यावरती झाडं वगैरे आहेत. तर याच्यावरती जी एनर्जी रिफ्लेक्ट झाली, जी एनर्जी ॲब्झॉर्ब झाली, ही पण कशी करेल, या बॅरन माउंटेनपेक्षा काहीशा प्रमाणात व्हॅरी करेल. आणि याची जी की अशी ही जी की गोष्ट आहे की रिफ्लेक्टेड एनर्जी, ठीक आहे, रिफ्लेक्टेड एनर्जी जी आहे ती झाली. त्याच्यानंतर ट्रान्समिटेड एनर्जी जी आहे ती, राईट. त्याच्यानंतर ॲब्झॉर्ब्ड एनर्जी ह्या कशा होतात, ह्या व्हॅरी होतात डिपेंडिंग अपॉन द मटेरियल. कोणत्या मटेरियलवरती ते रेज जाऊन धडकले आहेत, सिग्नल जाऊन धडकला आहे, त्यानुसार जे काही आहे तर ते सगळं जो काही आहे ते व्हॅरी करणार आहे, राईट. सी वॉटरमध्ये काय होईल, ॲब्झॉर्ब एनर्जी जी आहे ती जास्त होऊन जाईल, राईट, कम्पेअर टू द रिफ्लेक्ट. बॅरन माउंटेनवरती रिफ्लेक्टेड एनर्जी जास्त राहील. त्याच माउंटेनवरती जर का स्नो पडलेला असेल तर रिफ्लेक्टेड एनर्जी खूप जास्त अजून रिफ्लेक्शन करेल, राईट. तर अशा प्रकारे तो जो काही डेटा वापस त्या सॅटेलाईटला जो मिळणार त्यानुसार त्याला कळणार की इथे पाणी आहे, इथे डोंगर आहे, इथे डोंगरावरती स्नो आहे, इथे त्या ठिकाणी झाडं आहेत डोंगरावरती. तर त्यानुसार जे काही डेटा कलेक्शन अशा प्रकारे केला जातो तो बेसिकली या रिमोट सेन्सिंगच्या टेक्नॉलॉजीद्वारे आपण करत असतो, ओके. तर एकंदरीत हे असे बेसिक कन्सेप्ट या रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजीबद्दल आहे. आता या रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजीमध्ये काही कंपोनंट्स आहेत. पहिला कंपोनंट आहे प्लॅटफॉर्म. तर प्लॅटफॉर्म इट इज डिफाईन्ड ॲज द कॅरियर फॉर रिमोट सेन्सिंग सेन्सर्स, राईट. जे की आपण सॅटेलाईट म्हणतोय तर त्याच्यावरती ते सेन्सर्स लावलेले आहेत, त्यामुळे तो काय झाला, प्लॅटफॉर्म झाला. सो देर आर 3 मेजर रिमोट सेन्सिंग प्लॅटफॉर्म्स आहे. आता 3 मेजर कोणते प्लॅटफॉर्म बघा, ग्राउंड लेवल प्लॅटफॉर्म आहे, म्हणजे टॉवर असेल, क्रेन असेल, त्याच्यावरती रिमोट सेन्सर्स बसवलेले असतील ते. किंवा एरियल प्लॅटफॉर्म आहे, म्हणजे हेलिकॉप्टरमध्ये बसवलेले आहेत का, लो अल्टिट्यूडचं एअरक्राफ्ट आहे, विमान आहे, किंवा हाय अल्टिट्यूड एअरक्राफ्ट असेल. आणि तिसरं आहे दॅट इज द स्पेस बॉर्न प्लॅटफॉर्म. स्पेस बॉर्न म्हणजे कसं, स्पेस शटल्स असतील, पोलर ऑर्बिटिंग सॅटेलाईट असेल. आता हे जे मी तुम्हाला सॅटेलाईटबद्दल सांगितलं तर ते काय झालं, दॅट इज स्पेस बॉर्न प्लॅटफॉर्म आहे. अँड जिओ स्टेशनरी सॅटेलाईट आहे, त्याच्यावरती पण काय असतात, रिमोट सेन्सिंग सॅटेलाईटवरती आपण त्या ठिकाणी सेन्सर्स बसवलेले आहेत. सो अशा प्रकारे 3 प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी बघायला मिळतात. त्यानंतर सेन्सर्स, मेन गोष्ट काय, सेन्सर्सच आहेत. सो इट इज अ डिव्हाइस दॅट रिसिव्ज, ओके. आता हां, तर कोणत्या प्रकारचे वेव्ज जे आहेत ते असतात, तर दॅट इज द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स त्या ठिकाणी रिलीज केल्या जातात, दॅट युजिंग दॅट रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजी. सो इट इज अ डिव्हाइस दॅट रिसिव्ज इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स अँड कन्वर्ट इट इन टू सिग्नल दॅट कॅन बी रेकॉर्डेड अँड डिस्प्लेड आयदर ॲज न्यूमेरिकल डेटा ऑर अन इमेज, बरोबर आहे. आता ते काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नल जे असतील ते थोडे आपल्याला कळणार आहे. आपल्याला न्यूमेरिकल डेटा पाहिजे किंवा इमेजच्या फॉर्ममध्ये डेटा पाहिजे, ग्राफिकल डेटा पाहिजे, तर त्या फॉर्ममध्ये आपल्याला ते काय करतं, कन्वर्ट करून दाखवतं. दीज आर दिस सेन्सर्स. हे बघा 3 प्रकारचे प्लॅटफॉर्म सांगितले त्यांनी, जसं की हा क्रेन आहे बघा, किंवा टॉवर वगैरे आहेत, तर याच्यावरती इथे काय आहे, सेन्सर्स बसवलेले आहे या पर्टिक्युलर शेतासाठी, ठीक आहे. याला म्हणतात ग्राउंड बेस्ड प्लॅटफॉर्म, कारण की जे की सेन्सरचं मेन जो काही प्लॅटफॉर्म आहे तो स्वतः जमिनीवरती आहे, राईट. फक्त थोड्याशा उंचीवरून काय करतोय, तो डेटा कलेक्ट करण्याचं काम करतोय, बरोबर आहे. तर फिजिकल कॉन्टॅक्टमध्ये आला का, या क्रॉपच्या नाही आला बघा, दूरूनच काय करतो, इथे सेन्सर आहे, हे काय करतं, या ठिकाणी जे की रेज आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे ते रिलीज करतं. सो काहीचं जे आहे ॲब्झॉर्बन्स होतं आहे, काहीचं ट्रान्समिटन्स होतं आहे, काहीचं रिफ्लेक्शन होतं आहे वापस त्या रेडिएशनचं. देन सेकंड वन वी हॅव दॅट इज द एअरबॉर्न प्लॅटफॉर्म, बरोबर आहे. तर दिस इज द एअरबॉर्न प्लॅटफॉर्म. विमानामधून काय केलं आहे, या ठिकाणी रेडिएशन्सच्या मदतीने जे आहे तर ते चेक केल्या जातं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या मदतीने.
तो एरिया ॲनालाइज केला जातो. एरोप्लेन टेक्नॉलॉजी असेल, हेलिकॉप्टर्स असेल, त्याच्यामध्ये पण हे रिमोट सेन्सिंग जे आहेत हे मोठ्या प्रमाणावरती प्रेझेंट असतात. राईट. देन थर्ड वन वी हॅव दॅट इज द स्पेस बेस्ड प्लॅटफॉर्म. ओके, स्पेस बेस्ड प्लॅटफॉर्म जो आहे तर याच्यामध्ये बघा की एअरबॉर्न इन्स्ट्रुमेंट आहेत. ठीक आहे, एअरबॉर्न आहे म्हणजे की आता बघा इथे सॅटेलाईट दाखवलं आहे की खूप जास्त आपल्या अर्थच्या स्पेसच्या बाहेरून जे आहे ते ॲनालाइज करू शकतं ऑफ आर सरफेस टोपोलॉजी. ओके, बघा इथे एक ट्री आहे, त्यानंतर इथे काय आहे, इथे खड्डा आहे, इथे त्या ठिकाणी काय आहे, टिप आहे, थोडंसं उंच आहे. तर हे सगळं जे काही आहे ते रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजीने ते ॲनालाइज करू शकतं. सो याच्यामध्ये एलिमेंट जर का बघितले आपण कुठकुठले इन्वॉल्ड आहेत. ओके, तर एनर्जी सोर्स आहे दॅट इज इल्युमिनेशन सोर्स. देन सेकंड वन इज द रेडिएशन अँड द ॲटमॉस्फिअर. देन वी आर द इंटरॅक्शन विथ द ऑब्जेक्ट अँड रेकॉर्डिंग ऑफ द एनर्जी बाय दी सेन्सर्स. आता इल्युमिनेशन सोर्स. ओके, आता पहिली रिक्वायरमेंट काय असतं की रिमोट सेन्सिंगमधून एनर्जी सोर्स जो आहे तो रिलीज झाला पाहिजे, जो की काय करेल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी जो आहे तो टार्गेटकडे काय करेल, सेंड करेल. बरोबर आहे. एक सॅटेलाईटमधून जी की एनर्जी आहे ती काय केल्या जाते, ग्राउंड सरफेसवरती सेंड केल्या जाते. तर मग इल्युमिनेशन सोर्स काय असतो, तो एक तर रिमोट सेन्सिंगचं ते डिव्हाइस जर का स्वतः सेंड करत असलं तर ती झाली ॲक्टिव्ह एनर्जी. ठीक आहे, ॲक्टिव्ह एनर्जीचं रिमोट सेन्सिंग झालं. आणि तेच जर का स्वतः जर का तो सॅटेलाईट तशी एनर्जी सोडत नसेल तर तो काय करतो, जे की आपलं सन आहे, राईट, आपला सूर्य आहे, तर त्याचा ऑफकोर्स लाईट जी आहे ती त्या ठिकाणी पडत असते जमिनीवरती, त्याच्या फक्त रिफ्लेक्शन्स तो कॅरी करत असतो. त्याच्यामुळे सोर्स ऑफ इल्युमिनेशन जर का सन असेल, ठीक आहे, सूर्यापासून जर का ज्या किरणं जे काही सुटत आहेत तर ते पण काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच आहे. तर त्याचं जे काही रिफ्लेक्शन होतं आहे तर ते जर का त्या ठिकाणी ते सॅटेलाईट जे आहे, ते सेन्सर जे आहे ते ॲब्झॉर्ब करत असतील तर ते झालं पॅसिव्ह सोर्स. आणि जर का स्वतः जर का रिमोट सेन्सिंगचा जो काही डिव्हाइस आहे तोच जर स्वतःची एनर्जी रिलीज करत असेल आणि तोच जर का वापस रिफ्लेक्टिंग जे काही आहे तर ते रिसीव्ह करत असेल, सोर्स पण तोच, रिफ्लेक्शन घेणारा पण जर का तोच असेल रिसिव्हर, तर ते झालं दॅट इज द ॲक्टिव्ह सोर्स. ओके, आणि सूर्य जर का इल्युमिनेशन देत असेल तर ते झालं पॅसिव्ह. ओके, so radiation and the atmosphere, when the energy travels from source to the target, it will come in contact and interact with the atmosphere. Of course atmosphere मध्ये interact होईल, काहीसं त्याच्यामधून पास होईल, काहीसं काय होईल, थोडंसं स्कॅटर पण होऊ शकते एनर्जी. सो दिस इंटरॅक्शन may take place second time as the energy travels from the target to the sensor. So interaction with the object कसं होईल, so once the energy makes its way to the target through the atmosphere, it interacts with the target डिपेंडिंग अपॉन द प्रॉपर्टीज कशा आहेत ऑफ द बोथ टार्गेट आणि रेडिएशनची कशी आहे त्यानुसार. जसं की सपोज वॉटर सरफेस असेल तर काय होईल, खूप जास्त प्रमाणावरती ॲब्झॉर्बन्स त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं होईल. तेच जर का तिथे स्नो असेल तर स्नोला काय होईल, रिफ्लेक्शन जास्त होऊन जाईल, राईट. जर का बॅरन लँड असेल तर स्नोपेक्षा कमी त्या ठिकाणी काय होईल, स्नोपेक्षा कमी त्याचं रिफ्लेक्शन असणार आहे. सो रेकॉर्डिंग ऑफ द एनर्जी बाय द सेन्सर्स. त्यानंतर ती जी रिफ्लेक्टेड एनर्जी आहे ती काय होती, ती सेन्सर जे आहेत ते वापस रिसीव्ह करतात आणि त्यानुसार त्याची जे की डेटा आहे तो त्याला मिळत असतो. ट्रान्समिशन, रिसेप्शन अँड प्रोसेसिंग, राईट. एनर्जी जी आहे रेकॉर्ड केल्या जाते बाय सेन्सरने आणि ते काय होते नंतर इलेक्ट्रॉनिक फॉर्ममधून ते रिसीव्ह केल्या जाते, प्रोसेसिंग स्टेशनला जाते, प्रोसेस होते आणि त्याचं मग जे आहे ती इमेज जी आहे, हार्ड कॉपी असेल, डिजिटल असेल, ती तयार होते. त्याचं मग इंटरप्रिटेशन करता येतं, ॲनालिसिस करता येतं आणि मग फायनली आपण काय करतो, ॲप्लिकेशन करतो ॲज पर आर नीड ऑफ दॅट इन्फॉर्मेशन. बघा इथे दाखवलेलं आहे की ए, बघा ए काय, हा काय सूर्य आहे, सूर्यदेव आहे आपले सन, आणि ते काय करताय या ठिकाणी एनर्जी काय करताय, सोर्स ऑफ इल्युमिनेशन म्हणून ए जो आहे म्हणजे काय, सोर्स ऑफ इल्युमिनेशन, एनर्जी सोर्स तो म्हणून ॲक्ट होत आहे, राईट. त्याच्यानंतर ती एनर्जी काय होती इथं, बी म्हणजे काय, खाली ट्रान्समिट होती आहे, रेडिएशन फ्रॉम द ॲटमॉस्फिअर. सी म्हणजे इथे इंटरॅक्शन विथ द ऑब्जेक्ट त्या ठिकाणी होतं आहे आणि इंटरॅक्शन झाल्यानंतर ही काय होते, वापस आपली बाहेर वापस रिफ्लेक्ट होते, राईट. ही एनर्जी रिफ्लेक्ट झाली की इकडे काय होतं, वापस जे आपलं सेन्सर आहे ते काय करतं, रिसीव्ह करतं आहे, राईट, सॅटेलाईट. सो एकंदरीत अशी ही जी काही आहे दॅट दिस इज द प्रोसिजर. इकडे पुढे बघा शेवटी काय आहे, इकडे डिजिटल मॅप्स त्याचे तयार होत आहेत, राईट. त्याचं आपण पुढे काय करू शकतो, ॲप्लिकेशन पुढे करू शकतो. सो बेसिक प्रोसेसेस जी आहे रिमोट सेन्सिंगमध्ये काय आहे तर डेटा ॲक्विजिशन, सगळ्यात पहिले डेटा ॲक्विजिशन करायचा, त्याचं प्रोसेसिंग करायचं, त्याचा ॲनालायसिस करायचा, मग त्याचं ॲक्युरेसीचं ॲसेसमेंट करायचं, ओके, आणि मग इन्फॉर्मेशन डिस्ट्रीब्युशन टू द युजर्स करायचं असतं, ओके. एक अजून नोट करून घ्या की जी पी एसची जी की ॲक्युरेसी आहे, जी पी एसची ॲक्युरेसी किती असते माहिती तुम्हाला,
नोट करून घ्या. GPS ची ॲक्युरसी सध्याच्या कंडिशनला आहे इट इज बिटवीन 100 मीटर्स टू 0.01 मीटर. ओके, की किती आहे दॅट इज 100 मीटर्स टू 0.01 मीटरपर्यंत याची ॲक्युरसी आहे. त्यातल्या त्यात जे GPS डिव्हाइसेस जे आहेत जे मिलिटरी पर्पजसाठी यूज केल्या जातात, मिलिटरी पर्पजसाठी जे GPS यूज केल्या जातात तर त्याच्यावरती जी काही ॲक्युरसी आहे ती कशी असते दॅट इज मोर. ओके, हे लक्षात ठेवा की GPS जे इन्स्टॉल्ड केलेले असतात अपॉन दी मिलिटरी सॅटेलाइट्स त्याच्यावरती ॲक्युरसी काय जास्त आहे. सो टाईप्स ऑफ रिमोट सेन्सिंग जे आता आपण थोड्या वेळ पहिले बघितलं दॅट इज द ॲक्टिव्ह रिमोट सेन्सिंग अँड पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग. तर ॲक्टिव्ह रिमोट सेन्सिंग म्हणजे काय की इथं जे की सिस्टीम आहे जी की एनर्जी काय करते प्रोपॅगेट करते, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेज देत असते. तर ती कोण देतं तर तेच सॅटेलाइट देत असतं अँड दी इंटेन्सिटी ऑफ दॅट रिटर्निंग सिग्नल पण तोच सॅटेलाइट जो आहे तो रेकॉर्ड करतो. सो दॅट इज द ॲक्टिव्ह रिमोट सेन्सिंग. सो यामध्ये बघा द सेन्सस प्रोव्हाइड इट्स ओन इल्युमिनेशन अँड मेजर्स व्हॉट कम्स बॅक. सिंथेटिक ॲपर्चर रेडार जो आहे हा काय इट इज एक्झाम्पल ऑफ दिस ॲक्टिव्ह सिस्टम. हे नाव नोट करा दॅट इज द सिंथेटिक अपर्चर रेडार. हे काय आहे हे ॲक्टिव्ह सिस्टमचं काय एक्झाम्पल आहे इथे दिलेलं यांनी. Then another we have the passive remote sensing. It generally consists of an array of small sensors or detectors which records the amount of electromagnetic radiation reflected. ठीक आहे, तर पॅसिव्ह म्हणजे काय की इथे काय आहे सूर्य जो आहे आपला सन जो आहे तो एनर्जी इमिट करत असतो आणि जे की आपलं सेन्सर आहे राईट ऑफ द सॅटेलाइट ते फक्त काय करणार याला ॲब्झॉर्ब करणार. So the passive remote sensing relies on naturally reflected or emitted energy of the image surface. Passive visible and near infrared जो की डेटा असेल this is used to in a variety of GIS application. For example इथे दिले बघा classification of vegetation and the land use. बघा इथे काय दिलंय ॲक्टिव्ह रिमोट सेन्सिंग दाखवलंय आणि पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग दाखवलंय. की ॲक्टिव्हमध्ये काय आहे की हे जे सॅटेलाइट आहे हेच काय करतं लाईट त्या ठिकाणी खाली इल्युमिनेट करतं. त्याच्यानंतर ते इल्युमिनेशन झाल्यावरती काय होतं त्याचंच जे काही रिफ्लेक्टन्स बॅक या सॅटेलाइटला मिळतो आणि ते स्वतः कॅल्क्युलेट करतं जे की डेटा त्याला कॅल्क्युलेट करायचा आहे तो. पॅसिव्ह रिमोट सेन्सिंगमध्ये काय होतं जे की एनर्जी सोर्स आहे लाईटचा तो सॅटेलाइटने देत तर तो काय होतो सनची जे की एनर्जी नॅचरली आपल्या अर्थवरती पडत असते राईट. तर तीच एनर्जी नंतर जेव्हा रिफ्लेक्ट बॅक होते तर त्याचं जे काही आहे सॅटेलाइट काय करतं ॲब्झॉर्ब करतं आणि त्यानुसार जो डेटा आहे तो कलेक्ट करण्याचं काम करत असतं. देन रिमोट सेन्सिंगचे ॲप्लिकेशन जर का आपण ॲग्रिकल्चरमध्ये बघितले तर क्रॉप प्रोडक्शनच्या फोरकास्टिंगमध्ये कामं येतं. त्यानंतर क्रॉप डॅमेज असेल, क्रॉपची प्रोग्रेस कशी होते ते ॲसेसमेंट असेल. देन हॉर्टिकल्चरचं क्रॉपिंग सिस्टीममध्ये क्रॉप प्लांटिंग सिस्टीमचं कसं ॲनालिसिस करता येईल ते आहे. क्रॉप कल्चर आयडेंटिफिकेशन करता येतं. क्रॉप्ड एरिया किती आहे एस्टिमेशन हे करता येतं. हे खूप महत्त्वाचा रोल आहे बघा क्रॉप्ड एरिया एस्टिमेशन की गव्हर्नमेंट. ठीक आहे, तुम्ही बऱ्याचदा न्यूजमध्ये बघितलं असेल की जूनमध्ये काय होतं जूनमध्ये आपली काय होती खरीपची पेरणी करायला सुरू करतो आपण. 15 जुलैपर्यंत काय होतं बऱ्यापैकी आपली पेरणी होते आणि 15 जुलै ते साधारणपणे 1 ऑगस्टच्या दरम्यान काय होतं की न्यूजमध्ये बऱ्यापैकी झळकायला लागतं असं की यावर्षी 80% जे आहे एरियावरती जे आहे कल्टिवेशन झालेलं आहे. ठीक आहे, किंवा यावर्षी 100% एरिया जो आहे इट इज कल्टिवेटेड. ओके, तर हे कशावरनं कॅल्क्युलेट करतं तर किंवा मग 50%च एरिया अंडर कल्टिवेशन झालं आहे. जर का पाऊस कमी पडला असेल तर मग कमी एरिया त्या ठिकाणी शेतकरी कल्टिवेट करतात. तर हा किती % एरिया त्या ठिकाणी कल्टिवेशन झालं आहे क्रॉपचं हे कशावरती त्या ठिकाणी कॅल्क्युलेट होतं तर पहिल्याच्या काळामध्ये हे जे आहे कृषी सेवक जे आहेत गावामधले ते असं डेटा कलेक्ट करायचे राईट किंवा मग कधी कधी मनानेच टाकून द्यायचे थोडंफार राईट. त्याच्यामध्ये मग एरर राहायचा. ठीक आहे, पण आता काय होतं आता रिमोट सेन्सिंगचा वापर केला जातो आणि डायरेक्टली सॅटेलाइट सांगतं की किती एरिया ग्रीनरी झालेला आहे, किती त्या ठिकाणी क्रॉप कल्टिवेशन झालेलं आहे आणि त्यानुसार आपण याचा ॲक्युरेटली अंदाज मांडू शकतो. हे गव्हर्नमेंटला केल्यावर गव्हर्नमेंट काय करणार बरं सांगा. गव्हर्नमेंटला अंदाज लागतो की यावर्षी जर का 100% एरिया कल्टिवेटेड आहे राईट, कुठलं क्रॉप कल्टिवेटेड हे सुद्धा त्यांना कळतं राईट. लिव्हच्या साईजवरनं वगैरे त्याच्यावरनं पण तो डेटा जो आहे तो त्यांच्याकडे येतो की कुठलं क्रॉपचं कल्टिवेशन किती आहे, शुगरकेन किती आहे, वीट किती आहे किंवा मग बाजरा किती आहे. तर हे जे काही डेटा त्यांना मिळत असतो आणि त्यानुसार ते काय करतात पुढे प्लॅनिंग करत असतात. कशाची प्लॅनिंग
की पुढे यावर्षी सपोज जर का कांदा जर त्यांना असं कळलं की कांद्याचं कमी कल्टिवेशन झालं आहे, मग ते काय करतात की कांद्याचं कमी कल्टिवेशन झालं याचा अर्थ आपल्याकडे कांदा कमी आउटपुट निघणार, म्हणजे काय होणार, भाव खूप जास्त वाढणार. मग ते काय करतात, कांद्याचं जे आहे एक्सपोर्ट जे आहे ते करणं थांबवून देतात, राईट. आपल्या देशातनं कांदा जास्त बाहेर जाऊ देत नाही. किंवा मग अजून खूपच कमी असलं कांद्याचं कल्टिवेशन ऑनियनचं, तर उलट ते काय करतात, इम्पोर्ट करतात, राईट. आणि त्याच्यामुळे काय होतं, खूप जास्त कांद्याचा भाव वाढू देत नाहीत, ठीक आहे. किंवा सपोज कधी कधी असं पण होतं की खूप जास्त प्रोडक्शन होणार आहे, सपोज गव्हाचं आहे, ठीक आहे, वीटचं प्रोडक्शन यावर्षी खूप जास्त होणार आहे असं जर त्यांना कळालं, तर ते काय करतात, त्यांच्याकडे पहिलेच जे गोडाऊनमध्ये वीट पडलेलं असेल, गहू पडलेला असेल, तर तो गहू काय करतात, एक्सपोर्ट करायला सुरुवात करून देतात, ठीक आहे. म्हणजे जेणेकरून काय होईल, शेतकऱ्यांचं खूप जास्त नुकसान होणार नाही, खूप जास्त भाव पडणार नाही, त्यासाठी ते काय करतात, एक्सपोर्ट करायला सुरुवात करतात पहिलेच. तर असं बेसिकली प्लॅनिंग ॲनालिसिस जे आहे गव्हर्नमेंट लेवलला करण्यामध्ये पण या रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. सो क्रॉप कंडिशन असेसमेंट अँड स्ट्रेस डिटेक्शन आहे. त्यानंतर आयडेंटिफिकेशन ऑफ प्लांटिंग अँड हार्वेस्टिंग डेट जे आहे ते कॅल्क्युलेट करू शकतो. क्रॉप यील्ड मॉडेलिंग आहे आणि एस्टिमेशन आहे. त्यानंतर पेस्ट आणि डिझीजचं इन्फेस्टेशन पण काय करू शकतो, आपण आयडेंटिफाय करू शकतो. कारण की रिलेटिव्ह ह्युमिडिटी किती आहे, राईट, टेम्परेचर किती आहे, त्यानुसार आपल्याला या गोष्टी कळतात की पेस्ट आणि डिझीज कधी येणार आहे, किती येऊ शकतं, राईट. त्यानुसार आपण काय करू शकतो, आपल्या पेस्टिसाइडच्या फवारण्या वगैरे ठरवू शकतो. देन वी हॅव द सॉईल मॉइश्चर इस्टिमेशन पण रिमोट सेन्सिंगने केलं जातं. इरिगेशन मॉनिटरिंग अँड मॅनेजमेंट असेल, सॉईल मॅपिंग आहे. तर ह्या असे सगळे जे काय दिस आर द मल्टिपल ॲप्लिकेशन ऑफ दिस रिमोट टेक्नॉलॉजी इन ॲग्रिकल्चर. सो ड्रॉट कंडिशन्स जे आहेत त्या मॉनिटर करण्याचं पण काम हे करू शकतात, राईट. तर याच्यावरती जे आहे सध्या राहुरी कृषी विद्यापीठामध्ये पण काय आहे, रिसर्च मोठ्या प्रमाणावरती चालू आहे की एखादं प्लांट जर का स्ट्रेसमध्ये ज्यावेळेस जातं, ठीक आहे, एखादं प्लांट जर का स्ट्रेसमध्ये ज्यावेळेस जातं, तर त्यावेळेस सपोज त्या झाडाचं जे काही असेल तर टेम्परेचर किती असेल, ठीक आहे, याचं जे काही कॅनोपी टेम्परेचर असेल, तर ते काय होतं, ते कॅनोपी टेम्परेचर राईज होतं. तर त्यानुसार जे आहे ते ड्रॉट कंडिशन जे आहे ॲनालाइज करण्याचं काम जे आहे, किती पॅरामीटर्स, किती रिडिंग येतात, तर त्याचं काम सध्या आपल्याकडं युनिव्हर्सिटीजमध्ये देखील चालू आहे. सो लँड कवर अँड लँड डिग्रेडेशन मॅपिंग आहे. देन प्रॉब्लेमॅटिक सॉइल्स आयडेंटिफिकेशन करण्याचं पण काम करतं. क्रॉप न्यूट्रिएंट डिफिशियन्सी जी आहे न्यूट्रिएंटची क्रॉपमध्ये, ती पण डिटेक्शनचं काम हे करत असतं. देन डिटर्मिनेशन ऑफ वॉटर कंटेंट ऑफ द फील्ड क्रॉप्स. देन फ्लड मॅपिंग अँड मॉनिटरिंग. बघा, डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये पण याचा मोठा रोल आहे. कलेक्शन ऑफ द पास्ट अँड करंट वेदर डेटा जो आहे तो पण कलेक्ट करतं. वॉटर रिसोर्सेस मॅपिंग आहे, प्रिसिजन फार्मिंग आहे, क्लायमेट चेंजचं मॉनिटरिंग करतं. सॉईल मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आहेत, एअर मॉइश्चर एस्टिमेशन, क्रॉप हेल्थ ॲनालिसिस, लँड मॅपिंग. सो एन नंबर ऑफ खूप साऱ्या जागेवर याचे असे वापर जो आहे तो केला जातो. देन रिमोट सेन्सिंगचं जे काय आहे ते ॲडव्हान्टेजेस काय आहेत बघा, की रिमोट सेन्सिंग काय, इट इज अ बेसिकली फास्ट प्रोसेस अँड इट कॅन सर्वे लार्ज अँड इनॲक्सेसिबल एरियाज इन अ शॉर्ट टाईम. बरोबर आहे, खूप जास्त मोठ्या प्रमाणावरती फास्ट प्रोसेस ही आहे ॲनालिसिसची. आणि मोठा जो काही डेटा आहे लार्जर एरियाजवरचा, जिथे की तुम्ही जाऊ पण नाही शकत, एवढे घनदाट जंगल असतील, कुठलाही डेटा असू द्या, समुद्रातला असू द्या, जंगलातला असू द्या, तो खूप शॉर्ट टाईमवरती तुम्ही युझिंग दिस सॅटेलाइट रिमोट सेन्सिंग तुम्ही ॲनालाइज करू शकता. Once remote sensors have collected data, it can be used, analyzed multiple times for different applications. So remote sensing technology जी आहे, LiDAR जो आहे, हे काय करतं, इट कलेक्ट्स पॉइंट क्लाउड डेटा. दिस डेटा कॅन बी क्विकली अँड इझिली अनालाइज्ड विथ द पॉइंट क्लाउड सॉफ्टवेअर. सो रिमोट सेन्सर जे आहेत हे काय करतात, ते मेजर करतात रिफ्लेक्टेड लाईट, आयदर एज नॅचरल सनलाईट असू शकते, राईट, त्याचं रिफ्लेक्शन मेजर करतं, किंवा मग लाईट पल्स आहेत, म्हणजे काय, जे की डायरेक्ट सेन्सर जे आहेत ते रिलीज करतात. ओके, सो ॲक्टिव्ह असू द्या, पॅसिव्ह त्या ठिकाणी रिमोट सेन्सिंग असू द्या, दोघांचं जे आहे ते अनालाइज करू शकतं रिफ्लेक्टेड लाईट. दिस लाईट इज हार्मलेस टू ऑब्जेक्ट्स, व्हेजिटेशन अँड ह्युमन अँड एन्व्हायरमेंट. ठीक आहे. सो रिमोट सेन्सिंग काय करतं, इट अलाउज द इझी कलेक्शन ऑफ डेटा ओव्हर अ व्हरायटी ऑफ स्केल्स अँड रेझोल्युशन्स. याच्यामधले काही डिसएडवांटेज पण बघा काय आहेत. तर एक प्रकारे इट इज़ अ एक्सपेंसिव मेथड, महंगी चीज़ है भाई, तो इसके लिए पैसा लगेगा. ठीक है. सो इट इज़ एक्सपेंसिव मेथड ऑफ एनालाइजिंग in the smaller areas. Remote sensing gives you the option to collect data in range of scales and resolutions, but if you want to collect data in high resolution data, it can be difficult to store. तर हाय रेझोल्युशनचा डेटा जर का तुम्हाला स्टोअर करायचा असेल तर काय लागणार, जास्त एरिया, त्याला काय लागेल, जास्त स्पेस लागेल. ओके, जसं आपल्या फोनमध्ये बघा, खूप जास्त हाय क्वालिटीचा ज्याच्याकडे फोन असेल त्याच्या फोनमधले जर फोटो काढले तर ते डायरेक्ट काय होता,
MBमध्ये त्याचे फोटोज असतात आणि आपला साधा गरीबाच्या फोनमध्ये काढा तर त्याच्यामध्ये काय एकदम KB मध्ये येतात, अर्धे उर्धे फाटलेले फोटो येत असतात. त्यामुळे आपल्या एकदम जो की ॲपल लवर आपला जो मित्र आहे राईट, त्याच्या फोनमध्ये आपण फोटोज काढतो, पण त्याच्यामध्ये काय होतं, हाय रेझोल्युशन डेटा असतो राईट, खूप जास्त क्लिअर त्याचा HD फोटो येतो, पण त्याचं काय स्टोअर करायला मग आपल्या फोनमध्ये अडचण होऊन जाते त्या फोटोजची, कारण त्याला स्पेस पण खूप जास्त लागतो. सो स्पेस जो आहे तर तो खूप जास्त लागतो इथे रिमोट सेन्सिंगचा डेटासाठी, जो की हाय रेझोल्युशन डेटा जर असेल तर. सो रिमोट सेन्सिंग जे आहे इट रिक्वायर स्पेशल काइंड ऑफ ट्रेनिंग टू ॲनालाइज द इमेजेस बिफोर यूज. रिमोट सेन्सिंगचे जे की इन्स्ट्रुमेंट असतात त्यांना कॅलिब्रेशन करायची गरज पडते फॉर ॲक्युरेट मेजरमेंट्स. आता बघा रिमोट सेन्सिंगचा जो काही प्रोग्राम आहे त्यामध्ये द सॅटेलाइट फॉर अर्थ ऑब्झर्वेशन जे आहे SEO, तर त्याला काय म्हणतात, सध्या त्याला म्हणतात भास्करा. हा काय, इट इज द फर्स्ट इंडियन रिमोट सॅटेलाइट. ठीक आहे, रिमोट सेन्सिंगचा जो काही इंडियाचा पहिला सॅटेलाइट कोणता आहे, दॅट इज भास्करा. इम्पॉर्टंट आहे, नोट करून घ्या. भास्करा काय आहे, इट इज द फर्स्ट इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट. देन कन्स्ट्रक्शन जे आहे ऑफ दिस इंडियन सॅटेलाइट बिगन इन 1973 बाय इस्रो, Indian Space Research Organization, and launched by a Soviet launch vehicle from the USSR in June 1979. ठीक आहे, तर इस्रोने जो आहे तर याची जे आहे कन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी केलं होतं. हां, एक ॲडिशनल पॉईंट तुम्हाला सांगतो, ॲग्रिकल्चरच्या जे की आपल्या जॉब्स असतात, ठीक आहे, बऱ्याच जणांना माहितीच नसतं, म्हणून जस्ट शिकवता सांगतो की ॲग्रिकल्चरचे जे की जॉब्स आहेत तर बऱ्यापैकी प्रमाणावरती सायंटिस्ट वगैरेच्या जॉब्स जे आहेत त्या इस्रोमध्ये पण ॲग्रिकल्चरच्या अवेलेबल असतात. इस्रो आहे, DRDO आहे, डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट एजन्सी जे आहे तर तिथे आहे DRDO, इस्रो, याच्यामध्ये पण ॲग्रिकल्चरच्या जॉब्स असतात. तर त्यांचे वेबसाईट्स पण बघत राहा. ठीक आहे, तर फक्त काय ते आपले छोटे मोठे एखाद दोन सिनियर आपल्याला सांगतात की बँकिंगच्या जागा असतात, MPSC आहे, ॲग्री MPSC आहे, कृषी सेवक आहे, तर असल्या छोट्या मोठ्या फालतूच्या गोष्टीमध्ये गुंतत बसू नका. मोठे स्वप्न ठेवा, मोठ्या जागेवरती जाण्याचा प्रयत्न करत राहा. ठीक आहे, तर तिथे पण तुम्ही ट्राय करत राहा. ठीक आहे, इट इज व्हेरी मच युजफुल आणि प्रेस्टिजियस जागा आहे जिथे तुमचं त्या ठिकाणी नॉलेज जे आहे चांगल्या प्रमाणावरती ॲक्सेस तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला काम करण्याची संधी पण मिळेल. सो फॉलोइंग द सक्सेसफुल डेमॉन्स्ट्रेशन फ्लाइट्स ऑफ भास्करा अँड भास्करा 2 सॅटेलाइट्स लॉन्च्ड इन 1979, 1981, इंडियाने नंतर काय केलं, मग सुरुवात केली टू डेव्हलप इंडिजिनस रिमोट सेन्सिंग, जे IRS सॅटेलाइट जो आहे तर त्याचा प्रोग्राम आपण स्वतः चालू केला होता टू सपोर्ट द नॅशनल इकॉनॉमी इन एरियाज ऑफ ॲग्रिकल्चर, वॉटर रिसोर्सेस, फॉरेस्ट्री, इकॉलॉजी, जिओलॉजी. तर हे जे की सगळ्या एरियाजमध्ये आहेत आपण स्वतःचा मग काय केला, स्वतःचा पूर्णपणे प्रोग्राम डिझाईन करण्याचा प्रयत्न चालू केला. सुरुवातीला आपण इस्रोने काय केला होता की सॅटेलाइट तर आपण बनवलं, पण त्याला आपण लॉन्चिंग कोणाकडून केलं होतं, USSR कडनं. म्हणजे जे रशियाचा पहिलेचा मोठा रशियाचा जो भाग होता त्याला USSR म्हणायचे, युनियन सोव्हिएत. तर जो रशिया जो होता हा आपला काय आहे, पहिलेपासून भाई आहे, त्याच्यामुळे पहिलेपासून ते आपल्यासोबत जे आहे जे प्रोग्राम्स आहेत आपण बऱ्यापैकी सोबत त्यांच्यासोबत लॉन्च केलेले होते. पण कधी पण असं म्हणतात की आत्मनिर्भर राहणं कधी चांगलं, कधी कोण दुश्मन होऊन जाईल सांगता येत नाही. म्हणून त्यानंतर आपण काय केलं, स्वतःचं स्वदेशी मुवमेंट चालू केलं आणि सगळं स्वतः कसं करता येईल त्याच्यावरती आपण भर दिला आणि त्यानंतर मग हा प्रोग्राम जो आहे तो लॉन्च झाला. सो द सेन्सर जे आहे ऑन द भास्करा सॅटेलाइट आर 2 टेलिव्हिजन कॅमेराज. ठीक आहे, 3 मायक्रोवेव्ह रेडिओमीटर्स अँड अ डेटा कलेक्शन प्लॅटफॉर्म. सो GPSचं आपण काय करूया नेक्स्ट लेक्चरमध्ये वाटलं असतं बघूया. इथे आपण थांबूया, मी पण खूप थकलो आहे. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. बाय बाय.